दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण आचार्य या प्रकरणातील वचनांवरच विश्लेषण बघणार आहोत। आणि त्या संदर्भामध्येच आमच्या स्वामींनी जे काय असंनिधान धर्म जिज्ञासायला सांगितलेलं आहे त्या संदर्भातली लीळा प्रकरण वशाची आपण बघणार आहोत। आचार्याचं 281 क्रमांकाचं वचन हे असे तया रक्षण हे वचन आज आपण घेणार आहोत। या आधीचं जे वचन आहे ते प्रसाद सेवेच्या संबंधित आहे। हे देखिले तैसे आठवीजे येथ नमस्कारू कीजे सकृत सेवीजे अति यत्न कीजे। ह्या वचनामध्ये स्वामींनी प्रसाद सेवेचं महत्त्व सांगितलेलं आहे। त्या संदर्भातलं विश्लेषण आपण याआधी ऐकलेलं आहे। आणि ही जी काही प्रसाद सेवा स्वामींनी सांगितलेली आहे, जसं सन्निधानातले जे जीव आहेत त्यांच्यासाठी प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं सन्निधान आहे, श्रीमूर्तीचं दास्य आहे, श्रीमूर्तीकडनं प्राप्त झालेलं निरूपण आहे, शिक्षा पण आहे, हे सगळं तिथे उपलब्ध आहे। परंतु सन्निधानातनं जेव्हा आपण असन्निधानात जातो मग त्यावेळेला त्या जीवासाठी काय असं आहे की जे ईश्वराच्या संपर्कात त्याला ठेवेल, तर ते आहे प्रसाद सेवा। प्रसाद म्हणजे प्रसन्नतेने जे दिलेलं आहे त्याला प्रसाद असं म्हटलं जातं। मग तो खाण्याचा असेल किंवा वंदन करण्याचा असेल किंवा तो आचरण करण्याचा देखील असेल किंवा तो ज्ञानाचा असेल। स्वामी म्हणतात हे तुझं काहीसे न स्फुरले, ते म्हणाले आपलेनी श्रीचरणाचेनी प्रसादे, म्हणजे आपल्या प्रसन्नतेने मला हे प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून प्रसाद सेवा म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच आलं, काष्ट पाषाण वस्त्र असेल, धातू असेल, हे सगळं त्याच्यामध्ये येतं। आणि ते जे मूर्तिनिष्ठ असेल किंवा विषयनिष्ठ असेल ते देवाने आपल्याला देऊन ठेवलेलं आहे की या निमित्ताने का होईना एरवी आपल्याला देवाची आठवण येणार नाही, परंतु या वस्तूंच्या या पदार्थांच्या माध्यमातनं परमेश्वराचा आठव त्याच्यामध्ये आपल्याला प्राप्त होईल। आणि म्हणून अशा प्रकारे हे प्रसाद सेवा जी सांगितलेली आहे, तरी प्रसाद सेवेत अविधी परिहारे येतुलेची, फक्त अविधीचाच परिहार होतो का? सांगितलं प्रसाद सेवेत पुरुष धर्मी दक्ष होय, ईश्वरी आरती उपजे, अविधी परिहरे, विघ्न उपशांती होय, विधी सबीज होय, दैव साह्य ते करी, हे सगळं सांगितलेलं आहे। अविधी अनिष्टाचा नाश करी म्हणजे अविधीचा अनिष्टाचा नाश पण होतो। तर फक्त अविधीच परिहार होतो का? किंवा ते सांगितलं तामसे काळी सत्वाये गेले सत्वये, म्हणजे फक्त तमच जातं का? ना योग्यता दक्षता होऊनी बोधा अनुसरणी रक्षण ही होय। लापिकेमध्ये सांगितले की योग्यता आणि दक्षता पण होते। म्हणजे जर का तुम्ही प्रसाद वंदन करताय, म्हणजे आत्ता आपण जसं प्रसाद वंदन करतो तसं नाही बरं का, त्याच्याने दोष लागतो। आता आपण जातो ना प्रसाद वंदन करायला, त्याच्याने हे काहीच होत नसतं। अयोग्यता जाणे किंवा तमकाळी तम जाणे, सत्व येणे, असं काहीच होत नाही। उलट आत्ता आपण जे प्रसाद वंदन करायला जातो आणि ज्या पद्धतीने प्रसाद वंदन करतो याच्याने तम येतो। उलट घरातनं आपण सात्विकतेने जातो, तिथे गेल्यानंतर तमतम होते आपली उलट, किंवा त्या ठिकाणी अयोग्यता नाशात नाही, उलट नव्याने लागून जाते। कारण की आपण प्रसाद वंदन करताना फक्त कपाळ टेकवत राहतो, है ना। कोणी जर का तो जास्त चांगल्या पद्धतीने करत असेल त्याच्यावर आपण चिडतो, है ना। म्हणजे तो पुढे जात नाही म्हणून पण चिडतो आणि आपल्यापर्यंत लवकर येत नाही म्हणून पण आपली चिडचिड होत असते। आणि सोबतच विधीपूर्वक आपण करत नाही, आपल्याला काही देव वगैरे काही आठवत नसतो त्या टायमाला, आपल्याला पुढे अजून किती ठिकाणी जायचं तेच आठवत असतं। प्रसाद सेवा कशाला म्हणतात की ज्यामध्ये तुम्हाला देव आठवतो त्याला म्हणतात प्रसाद सेवा। म्हणजे भोजन कशाला म्हणतात? ज्याच्यातनं अजीर्ण होतं त्याला भोजन म्हणतात का जीर्ण होतं त्याला भोजन म्हणता येईल? जे जीर्ण होईल, जे पचेल आणि ज्याच्यातनं
आपल्या शरीराला आवश्यक घटक मिळतील त्याला भोजन असं म्हटलं जातं. या व्यतिरिक्त आपण जे खातोय त्याच्यातनं शरीरात दोष निर्माण होत असतील तर त्याला भोजन म्हटलं जाणार नाही. मग इथे प्रसाद सेवेचं जे महत्त्व आहे ते एवढ्यासाठी आहे की तुम्हाला एरवी देव आठवणार नाही, परंतु विशेष वंदन करताना त्या विशेष कुठला आहे आणि त्या संबंधित लीळा कुठली आहे, कुठल्या अवताराचा विशेष आहे, हे सगळं डोळ्यापुढे आलं पाहिजे. हे सगळं आपल्या अंतःकरणामध्ये ते काय झालं पाहिजे, प्रगट झालं पाहिजे. प्रगट होणं आहे ना. आपण एखादं भीतीदायक का ऐकल्यानंतर भीती प्रगट होते की नाही, आपल्याला भीती वाटायला लागते. घटना कुठली तरी वेगळी असते पण इथे आठवले की इथे भीती वाटायला लागते. घटना कुठली असो पण इथे आठवल्यानंतर त्याचा आनंद वाटायला लागतो, चांगल्या जर का गोष्टी आपण ऐकल्या तर. तशा पद्धतीने तो विशेष कुठला आहे त्या संबंधित लीळा तुम्हाला इथे प्रगट झाली पाहिजे मनामध्ये. त्याला प्रसाद सेवा असं म्हटलं जातं. आणि देवाशी जोडल्या गेलो पाहिजे आपण, तर ती प्रसाद सेवा जी आहे मग त्या वेळेला इथे काय सांगितलं, दक्षता, योग्यता आणि दक्षता होते. दक्षता होते म्हणजे त्या लीळेमध्ये काय सांगितलं देवाने ते आपल्याला आठवतं आणि आठवल्यानंतर आपण दक्ष होतो की अरे हो. म्हणजे त्या लीळेत जर का सांगितलेलं असेल की अशी हिंसा करायची नाही, एखादी लीळा तुम्ही आठवताय डोमेग्रामची आणि तुम्हाला आठवलं की स्वामींनी सांगितलं देमतीला तो बाण घेऊन या, तो मोडून खोडून तो पुरातो. का बरं असं करवलं आम्ही, कारण की ते जर का तो बाण जर का कोणी पुढे उपयोगात आणला, कोणाला इजा झाली तर त्याला तुम्ही निमित्त व्हाल. म्हणजे हिंसेला तर आपण स्वतः तर करूनच नाही राहिलो हिंसा, स्वतः बाण चालवत नाही आहोत, परंतु निमित्त झालो तर निमित्त झालं तरी हिंसेचा दोष लागतोय, निमित्त दोष लागतो आहे. तर स्वतःच जर का हिंसा केली, मन दुखवलं वगैरे वगैरे, म्हणजे एक लीळा जर का तुम्ही घेतली तर ती लीळाच कशी आठवेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही डोमेग्रामचं विशेष वंदन कराल. मग त्यावेळेला कदाचित त्या सारोळ्यामध्ये तुम्हाला ही लीळा पण आठवू शकते. तुमच्याकडे डोमेग्रामचा विशेष रोज एकच लीळा तुम्ही नाही आठवणार, डोमेग्रामच्या विविध लीळा तुम्ही रोज एक 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 लीळा घेणार. रोज तुम्ही तुमच्या घरातलं विशेष वंदन करता तर प्रत्येक दिवशी तुम्हाला वेगवेगळी लीळा आठवताना ही लीळा जर का चिंतनात आली तर तुम्हाला हिंसा दोष हा पण कळेल, त्याच्यापासून कसं वाचायचं हे पण कळेल. म्हणजे तुमच्यामध्ये तमतम असेल तर निघून जाईल, म्हणजे योग्यता वाढते. आणि दक्षता म्हणजे कुठे कशा पद्धतीने आपण स्वतःला नियंत्रित ठेवायचं, राजस तामस दोषापासून, हिंसा दोषापासून, हे प्रसाद सेवेचं महत्त्व आहे. आणि म्हणून सांगतात की प्रसाद सेवा देवानी सांगितली मागील वचनामध्ये. तर प्रसाद सेवा केल्याने काय होतं बरं, न हे असे तया रक्षण. हे म्हणजे हे जे वचन आहे हे वचन आता आपल्याला व्यापक दृष्टीने बघायचं आहे. हे म्हणजे स्वामी सांगतात की ज्यांच्याकडे धर्म आहे, ज्यांच्याकडे धर्म आहे ते धर्म त्याचं रक्षण करत राहतं. ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञान त्याचं रक्षण करत राहतं. अजून थोडं पुढे जाऊया की ज्यांच्याकडे आचरण आहे, नुसतंच ज्ञान असून नाही चालणार. ज्ञान असलेला माणूस म्हणतात भांडून घेऊ नंतर मग प्रसव मोडू आपण, है ना, असं पण असतं. तर मग तसंही नसलं पाहिजे. नुसतंच ज्ञान असून उपयोग नाही, त्याचं आचरण असणे, हे म्हणजे आचरण, हे म्हणजे धर्म, हे म्हणजे ज्ञान, हे म्हणजे परमेश्वर. ज्यांच्या हृदयात परमेश्वर आहेत, कसं असतात हृदयामध्ये परमेश्वर, जर का तुम्ही सतत स्मरण करत असाल, देवाला आठवत असाल तर तुमच्या हृदयामध्ये परमेश्वर असणार. हृदयात परमेश्वर असतील तर आपण कुठलंही चुकीचं पाऊल कधीच उचलू नाही शकत. आपण 10 वेळा विचार करू, है ना. मी जे उदाहरण देतो, आपण जर का सफेद कोरे करकरीत कपडे घातलेले असतील तर आपण प्रत्येक ठिकाणी पाय ठेवताना, पावसाळ्यात आता चाललो आपण रस्त्याने, कसं जाणार, कसंही जातो का आपण, नाही. प्रत्येक ठिकाणी पाय ठेवताना आपण काळजीपूर्वक पाय ठेवतो, चिखल उडाला नाही पाहिजे. तसं अंतःकरणात हृदयात परमेश्वर असतील तर काय होणार, हे असे तया रक्षण, म्हणजे परमेश्वर आपलं रक्षण करणार आहेत. अशा पद्धतीने हे या पदामध्ये आपण एकाच वाक्यामध्ये बघूया की देवाचं जे जे काही आपल्याकडे असेल त्यामुळे आपलं रक्षण होणार आहे. आणि म्हणून कट्टर जी उपदेशी मंडळी आहेत वगैरे, मग ग्रस्त मंडळी पण आहेत आणि दीक्षित मंडळी पण आहेत,
दोघांकडे पण विशेष एक सोबत असतो. हे असे तया रक्षण, म्हणजे ते विशेष असेल ते विशेषाचंही स्मरण चालतं, म्हणजे आपल्यासोबत विशेष आहे बरं का. तो विशेष कुठला आहे, काय आहे, त्या निमित्ताने देवाचं नाव वगैरे वगैरे. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य भट्टोबासाहेब लीळा आहे उत्तरार्ध 595 क्रमांकाची बेलापूरची. आणि त्यावेळेला आचार्य भट्टोबासांना स्वामी म्हणतात की असन्निधान धर्म जिज्ञासागा. आता आम्ही चाललेलो आहोत, तर तुम्ही काय करा, असन्निधान धर्म जिज्ञासा. महानुभाव पंथाचा किंवा कुठल्याही क्षेत्रातला अभ्यास तुम्ही करत असताना त्याचे सगळे बारकावे आपण बघितले पाहिजेत बरं का. सगळ्याच गोष्टीचे बारकावे आपल्याला बघता आले पाहिजेत. इथे स्वामी सांगतात असन्निधान धर्म आम्हाला विचारा तुम्ही. म्हणजे सन्निधान धर्म नावाची पण एक गोष्ट आहे असं लक्षात आलं आपल्याला. आणि असन्निधान धर्म जिज्ञासा म्हणजे असन्निधान धर्म वेगळा आहे आणि सन्निधान धर्म वेगळा आहे. त्यामध्ये काही गोष्टींमध्ये बदल आहे, काही गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये बदल येतो. सन्निधान धर्मामध्ये ज्या गोष्टी आपण करतो तेवढ्याच्या तेवढ्या सगळ्या गोष्टी असन्निधान धर्मामध्ये करता येत नसतात बरं का. लक्षात घ्या. आज आपण सगळे देवाला जीव घालतो हा सन्निधानातला धर्म आहे, असन्निधानातला धर्म नाही. तुमच्याकडे कोणी अधिकरण आले, त्यांना तुम्ही प्रत्यक्ष त्यांना ताट वाढलं, त्यांना आग्रह केला, ते जेवले वगैरे वगैरे. आता ते निघून गेले, त्यांचा फोटो आहे आपल्याकडे, आता त्यांचे फोटो समोर ठेवणार का तुम्ही ते जेवणाचं ताट? सन्निधानातला धर्म वेगळा आहे, असन्निधानातला धर्म त्यातल्या त्यात वेगळा आहे. स्मरण हा सन्निधानातलाही धर्म आहे आणि असन्निधानातलाही धर्म आहे. सेवा दास्य सन्निधानात आहे, असन्निधानात देखील आहे. आचरण सन्निधानात देखील आहे, असन्निधानात देखील आहे. परंतु त्यातल्या त्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या केवळ सन्निधानातल्या आहेत किंवा केवळ असन्निधानातल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला सर्वात आधी देवाने असन्निधान धर्म असं का म्हटलं? सन्निधान धर्मच जर का आहे मग असन्निधान का म्हटलं? कारण की परत आता सन्निधानामध्ये ज्या काही विधींचं आयोजन आहे, शिक्षा पण आहे वगैरे, या सर्वच गोष्टी भट्टोबासांना असन्निधानात भेटणार नाही आहेत. तिथे मग तुम्हाला तुमचं नियंत्रण नियोजन सगळं तुम्हाला तुमचं बघायचं आहे. जोपर्यंत वर्गामध्ये शिक्षक शिकवतात तोपर्यंत तुम्ही त्यांना कुठलेही प्रश्न विचारू शकता आणि ते कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देणार तुम्हाला. आता परीक्षेला असं असणार का? काही परीक्षेला शिक्षक असतील पण तुम्ही त्यांना प्रश्न नाही विचारू शकत, हां, आणि ते तुम्हाला उत्तरही देऊ नाही शकत. आता तिथला धर्म वेगळा आहे. इकडचा धर्म असा आहे की शिक्षकांना जे विचारावं त्यांनी ते सांगावं. आता तसं नाही. आता विद्यार्थ्यांनी आपल्या स्वतःच्या बुद्धीने तिथे वर्तन करायचं. तिथे कोणीच तुम्हाला चुकलंय की बरोबर हे पण नाही सांगणार. तसं आता असन्निधान धर्मामध्ये आता आपण काय करतो आहोत हे सर्व आपण ठरवायचं आहे आणि ते ज्ञानानुसार ठरवायचं. आता तिथे चूक की बरोबर हे आपण आपल्याला स्वतःला तपासायचं. आपल्यामध्ये काही कुठेतरी अस्वस्थता येते का? कुठेतरी आपल्या याच्यामध्ये रजपणा येतो का? तमपणा येतो का? हिंसकपणा येतो का? हे आपण आपलं तपासायचं आहे. तसं तिथे नाही आहे. तिथे लगेच स्वामी उपस्थित आहेत सन्निधानात, लगेच शिक्षा पण करतात स्वामी, लगेच त्या ठिकाणी निरोपण सुद्धा करतात, दोष घालवतात. इथे तसं नाही आहे. इथे आपल्याला आपणच सगळ्या पद्धतीने आधार ज्ञानाचा घेऊन देवाचा घेऊनच सगळं आपण आपल्याला नियंत्रित ठेवायचं आहे. हा असन्निधानातला भाग आहे. किंवा पूर्वी आणि पंचनामाचं जेव्हा आपण विश्लेषण बघतो, पूर्वी आणि पंचकृष्ण हे एक प्रकरण झालं आणि पंचनाम हे दुसरं प्रकरण झालं. त्यांनी विचारत ते दास्य मोचक कुणाचं दास्य करायचं म्हणून पंचकृष्ण सांगितलं. आता पंचनाम घेताना म्हणतात की ते दास्य मोचक सांगितलं, जे सन्निधानी आहेत त्यांना ईश्वराच्या संबंधित दास्य सगळं घडणार आहे, पण केवळ जे असन्निधानी आहेत त्यांना तर हे दास्य घडणार नाही आहे. मग त्यांना कुठला विधी ना? त्यांच्यासाठी पंचनाम सांगितले. म्हणजे केवळ असन्निधानातले जे जीव आहेत त्यांच्यासाठी दास्य देवाचं त्यांना घडलेलं नाही आहे आपल्याला.
तर मग आपल्यासाठी नामस्मरण हा विधी जो आहे तो आलेला आहे. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला सन्निधान धर्म वेगळा, असन्निधान धर्म वेगळा. आपण काय केलेलं आहे, सन्निधान धर्मच इथे घेतो आहोत असन्निधानामध्ये पण. आणि म्हणूनच आपण ते गुलाल वगैरे टाकतो की देव येणार आहेत, देव येणार आहेत. असे देव येत नाहीत. आमचे आचार्य म्हणतात आता देव आपल्याला भेट देणार नाहीत, आता तुम्हा नव्या संबंधू, असा आचार्यांना देवानी सांगून ठेवलेलं आहे. मग आपण कशासाठी या गोष्टी करतो आहोत? आणि असे देव येऊन चालणार नाही. ते हृदयगाम्य झाले पाहिजे, तसे देव आले पाहिजेत. असन्निधानामध्ये इथे हृदयात परमेश्वर आपल्या आले पाहिजेत. म्हणून असन्निधान धर्म जिज्ञासागा. तेव्हा आचार्य भटोबास म्हणतात देवाला की देवा, देवेविन काही धर्म असे? जी देवेविन काही धर्म असे? देवाशिवाय धर्म असं नसतंच. एका दृष्टीने आचार्यांचं बरोबरच आहे. म्हणजे प्रत्यक्ष नाहीत देव, परंतु अप्रत्यक्षपणे आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या विचारामध्ये परमेश्वराचं अधिष्ठान असलं पाहिजे, तर आपल्याकडे धर्म असणार आहे. तुम्ही जर का नामस्मरण करत असाल तर तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी चूक करताना स्फुरणार की नाही आपल्याला चूक करायची नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही, तिथे सगळं काय हिंसक गोष्ट दिसतं आहेत किंवा तिथे वाद भांडणं सुरू आहेत, तिकडे आपल्याला जायचं नाही. हे आपल्याला बरोबर लक्षात येतं जेव्हा नामस्मरण सुरू असतं. आणि म्हणून देव आपल्याकडे जर का स्मरण रूपाने असतील, आचरण रूपाने असतील, ज्ञान रूपाने असतील, तर आपल्यामध्ये धर्म आहे असं धरून चालायचं. या व्यतिरिक्त आपण जर का देव आठवत नसू तर मग आपल्याकडे धर्माचं पण अधिष्ठान असण्याचं कुठलंच कारण नाही. आणि म्हणून स्वामींना ते म्हणतात देवेविन काही धर्म असे? स्वामी म्हणतात तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे, देवाशिवाय धर्म नाहीच, परंतु हे असे तया रक्षण, म्हणजे परमेश्वराचं अधिष्ठान, ते ज्ञानरूपी आचरणरूपी असो, स्मरणरूपी असो, आपल्याकडे ते असलं पाहिजे. आणि ते जर का असेल तर ते आपलं रक्षण करतं, म्हणजे आपोआपच आपलं रक्षण त्याच्यामुळे होतं. जसं आपल्याकडे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती असते ना, काय म्हणतात त्याला तुम्ही, इम्युनिटी म्हणतात. ते जर का आपल्याकडे असेल तर आपल्याला ते कार्यरूप करावं लागते का? ते प्रतिकारशक्ती कार्यरूप आपल्याला करावी लागते का? नाही करावी लागत. ती फक्त आपल्यामध्ये जतन करून ठेवणं हे आपलं काम आहे. आणि एकदा ती जतन केलेली असेल की आपोआपच आपल्याला काही आजार जर का झाला तर ती आपोआप कार्यरूप होते ती, आणि ते कार्य आपोआपच करून टाकतं. म्हणजे त्या व्यक्तीला ते कार्य, ते जे काय प्रतिकार शक्ती आहे त्याच्या शरीरामध्ये, तशाच पद्धतीने देवाच्या नामाचं स्मरण असेल किंवा ज्ञानाचं आचरण असेल, ही आपली दोषांपासून वाचण्याची इम्युनिटी पॉवर आहे. ती काय करते, तुम्हाला बरोबर ती प्रतिकार शक्ती दोषांविषयी लढते. आणि म्हणून एखाद्याच्या मनामध्ये तुम्ही किती विपरीतत्व आणण्याचा प्रयत्न करतो, माणूस विपरीत होत नाही. तुम्ही त्याला कितीही ज्ञानाविषयी त्याला परावृत्त करा की ज्ञान ऐकू नये वगैरे, स्मरण करू नये वगैरे म्हणून काही जरी केलं तरी तो माणूस इतका पक्का असतो की त्याच्यामध्ये धर्म इतका रुजलेला आहे की इतर दोष जर का तिकडे येत असतील तर त्याच्यामध्ये तो लिंपायमान होत नाही. आणि म्हणून इथे सांगतात आचार्य भटोबासांना स्वामी की देवेविन धर्म नाही, परंतु हे असे तया रक्षण, म्हणजे धर्माचं जतनत्व जे आहे ते तुम्हाला कायमस्वरूपी करता येतं बरं का. देव असताना प्रत्यक्ष आणि ईश्वर अवतार नसताना देखील, आत्ता तर आपली आणि देवाची तर भेटच नाही आहे ना, देवाची आणि आपली भेट नाही, तरी देखील आपण देवाचं ज्ञान ऐकून ते जो काही धर्म आहे तो आपल्यामध्ये कार्यरूप करता येतो, कार्यरूप करावा लागतो बरं का. नुसतं ज्ञान घेऊन चालत नाही. माझ्यासारखा म्हणेल की माझं सगळे वचन पाठ आहेत, त्याचे अर्थ पाठ आहेत, परंतु जर का त्यामध्ये जो धर्म सांगितला आहे तो जोपर्यंत मी कार्यरूप नाही करत तोपर्यंत, जसं तुमच्या घरामध्ये खायचे सगळे पदार्थ आहेत परंतु ते तुम्हाला कार्यरूप करावे लागतात है ना, की तेल गरम झालं का मग त्याच्यात हे टाका, ते टाका, ते टाका.
म्हणजे ते खाण्याच्या दृष्टीने तुम्हाला त्याच्यामध्ये ती परिपक्वता आणावी लागते. तसे ते करावे. कडधान्य असेल तसेच खाता येतात का कडधान्य? ते कार्यरूप करावे लागतात, भिजवून ठेवावे लागतात. तशा पद्धतीने आपल्याकडे ज्ञान आहे, पण धर्म असेलच असं काय नाही बरं का. ज्ञान कोणाकडेही असू शकतं, अधिकारी अनधिकारी कोणाकडेही ज्ञान म्हणजे माहिती असतेच ना. आपल्याला पण सगळ्या गोष्टींची माहिती आहे, अन्य धर्मांची पण आपल्याला माहिती आहे, पण त्यांचा बोध आहे का आपल्याला? नाहीये. म्हणजे त्यांचा धर्म आपल्याकडे कार्यरूप नाही, फक्त ज्ञान माहिती आहे. आणि म्हणून इथे स्वामींनी सांगितलं हे असे तया रक्षण. या संदर्भातले अजून टीकारूपी विश्लेषण आपण बघूया. असन्निधानी धर्म नाही म्हणजे दास्य नाही. आता इथे सांगितलं, आचार्य भट्टोबास म्हणतात की जी देवेवीन काही धर्म असे तर असन्निधानी धर्म नाही असं आचार्यांचं म्हणणं आहे. एका दृष्टीने बरोबर आहे बरं का. असन्निधान म्हणजे स्वामींनी काय सांगितलं, सन्निधान आणि असन्निधानाची व्याख्या काय सांगितली की असन्निधानी असून आज्ञा प्रतिपालन करी याते सन्निधान बोलीजे. म्हणजे आज्ञाचं प्रतिपालन जर का नसेल तर त्याला काय म्हणतात, असन्निधान असं म्हणतात. आणि भट्टोबासांचं म्हणणं ते आहे की परमेश्वर आपल्याकडे कार्यरूप नसतील, कार्यरूप अधिष्ठान त्यांचं सक्रिय नसेल आपल्याकडे, आपल्याचकडनं, तर मात्र ते असन्निधान आहे. मार्कंड आमचे स्वामींच्या सोबत आहेत, परंतु ते स्वामींच्या सोबत असून सुद्धा असन्निधान आहेत. आणि आचार्य भट्टोबा रिद्धपूरला आहे 6 महिने, तरी पण त्यांना सन्निधान आहे. आता हे सन्निधान असन्निधान आपण लक्षात घ्यायचं. तर आता सांगतात की असन्निधानी धर्म नाही असं जे आचार्य म्हणतात, म्हणजे कसं बरं? असन्निधानी धर्म नाही म्हणजे दास्य नाही, म्हणजे प्रत्यक्ष श्रीमूर्तीचं सेवा दास्य आपल्याला मिळत नाही. हे आहे असन्निधानी धर्म नाही म्हणण्याचं कारण आहे आचार्य भट्टोबासांचं. प्रत्यक्ष परमेश्वर असणं एक वेगळं, जसं तुम्ही म्हणाले की असं ऐकणं वेगळं आणि प्रत्यक्ष समोर बसून ऐकणं वेगळं, लगेच तुम्हाला त्याचा फरक कळतो. तशा पद्धतीने प्रत्यक्ष स्वामी असतील तर त्याचा एक वेगळा फरक आहे. ते म्हणाले उद्धरण प्रकरणामध्ये, सन्निधानी तोकडेनी बहुतक शाळी आणि असन्निधानी जे जेतुलेनिक शाळावे ते तेतुलेनिक शाळी. म्हणजे ते कर्मांचा नाश किंवा योग्यता ही तेवढ्याच प्रमाणात होते असन्निधानी. परंतु सन्निधानी जर का बघितलं तर कमी सेवेत जास्त कर्मांचा नाश आणि जास्त योग्यता त्याच्यामध्ये होते. म्हणजे दास्य नाही म्हणजे श्रीमूर्तीचं दास्य वगैरे त्याच्यामध्ये नाही. टीकाकार शंका करतात की दास्य हा धर्म म्हणजे, दास्य हा धर्म सांगितलेला आहे एक प्रकारे, म्हणजे स्वभाववत ईश्वर प्रगटला पाहिजे. स्वभाव म्हणितला म्हणजे स्वभाव प्रगटे ती जीव मुंचे, म्हणजे स्वभाववत ईश्वर प्रगट झाला पाहिजे. जसं आपले स्वभाव असतात ना, मध्येच आपल्याला तहान लागतेच, ते आपण थांबवू शकतो का? भूक लागते, भूक थांबवू नाही शकत. भूक लागली तर खाणं तुम्ही थांबवू शकता, परंतु भूक मात्र तुम्ही थांबवू नाही शकत. झोप तुम्ही थांबवू शकता, पण झोप येणं हे थांबवू नाही शकत. कंटाळा येणार, जांभया येणार वगैरे वगैरे. ह्या ज्या काही स्वाभाविक गोष्टी आहेत आपल्या शरीराशी संबंधित, त्या प्रगट होतात म्हणजे होतातच, त्याला तुम्ही थांबवता नाही येत. तुम्हाला तुम्ही म्हटले की बाबा आम्ही 10 तास 12 तास नाही झोपलेलो आहे, पण 13, 14, 15व्या तासाला तुमचे डोळे लागायला सुरुवात व्हायला लागते. म्हणजे हे स्वाभाविक गोष्टी आहेत. तशा पद्धतीने परमेश्वर आपल्यामध्ये प्रगट झाले पाहिजे. स्वभाव कसे प्रगट होतात आणि त्या स्वभावाच्या आपण अधीन होतो, तशाच पद्धतीने परमेश्वर आपल्यामध्ये अशा प्रकारे प्रगट झाले पाहिजे की आपण सतत देवाच्या अधीन राहिलो पाहिजे. म्हणजे ते म्हणतात शांताबाईसा की मज श्री चक्रधरा वांचुनी काहीच आता रुचत नाही, काहीच आवडत नाही, काहीच गोड लागत नाही, फक्त देवाचं नाव. आता त्यांना त्या पदार्थामध्ये कुठल्याही लिंपाय मानता राहिली नाही. आपल्याला असतं की नाही, आपल्याला काय दिलं तर त्यातलं जे वाढलं त्यातला एक पदार्थ जरी कमी आला, एक पदार्थ म्हणजे पापडच नाही भेटला, तरी आपलं लगेच त्या अख्ख्या जेवणात मन नाही लागत की पापड नाही भेटला, पापड नाही भेटला.
म्हणजे काही पण आपल्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये मीठच नाही वाढलं आपल्याला, तर ते मीठ येईपर्यंत ते जेवणाची गोडीच लागत नाही. कारण आपण पदार्थामध्ये लिंपायमान आहोत, देवाच्या ठिकाणी लिंपायमान नाही. आणि जर का देवाच्या ठिकाणी लिंपायमान असाल तर तुम्हाला जे मिळालं पात्री पडिले भोजन कीजे, खाल्लं झालं. तुम्हाला एखाद्या ठिकाणी घाई आहे, गाडी सुटणार आहे, अशा वेळेला तुम्हाला जेवण दिलं कोणी तर तुम्ही कसं खाता? ते चव वगैरे घेऊन खाता का? मीठ आणा, तूप आणा, लोणचं आणा, काहीच नाही. पटापट घास खाल्ले, इकडे तिकडे चावले, ते गिळले, पटकन पाणी पिले, लगेच निघालो. काय खाल्लं काय नाही माहिती नाही. फक्त पोट, जे भूक लागली होती ती भूक गेली, बस एवढंच तुम्हाला कळत असतं. तुम्ही त्यावेळेला चव घेत नाही. वानरेश रस पिती आणि उडून जाते, ते त्याच्यामध्ये अडकून राहत नाही. करडेल की तुपेल माहिती नाही भटोबासांना काय आहे ते. जे आहे ते म्हणजे माहिती आहे, पण त्याच्याबद्दल त्यांना कुठल्याही प्रकारची तत्संबंधित पीडा नाही, किंवा हेच पाहिजे किंवा तेच पाहिजे असं नाही. आणि नाथोबासांना सांगतात की तुम्ही भाजीची या सिया जात, म्हणजे साधारण जरी भाजी असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही रममान होणार. म्हणून इथे आपल्याला स्वभाववत म्हणजे ईश्वराच्या एवढ्या अधीन आपण झालो पाहिजे की एकी दिन मिळे दोन्ही दिन मिळे जरी झालं तरी त्याची कुठली काळजी नाही वाटली पाहिजे. कवीश्वर बासांचा देह चाललेला आहे आणि तेवढ्यामध्ये त्यांचे जे काही जाळीदार आहेत ते तिथे येतात आणि त्यांना पाणी देतात आणि ते सावध होतात. ते त्यांना म्हणतात, अहो कशाला मला तुम्ही पाणी हे केलं, मी गेलो असतो ईश्वर दर्शनाला. ते म्हणाले, देवालाच प्रवृत्ती नाही आहे म्हणून तर आपली भेट झाली. म्हणजे ती व्यक्ती जर का पाणी नाही पित तर त्यांचा देह जाईल, जीव त्याच्यातनं देहातनं निघून जाणार आहे. पण त्या व्यक्तीला तेच अपेक्षित आहे. हे आहे ईश्वरीशी लागले पण आहे. ईश्वर असे प्रगटलेले आहेत की या देहात मरणं, याला ते मरणं त्यांना अपेक्षित आहे, पण या देहातनं जाणं म्हणजेच जगणं आहे. आपलं कसं आहे की या देहातनं जाणं म्हणजे मरण आहे की नाही, आपल्यासाठी मृत्यू आहे. त्यांच्यासाठी या देहातनं जाणं हेच खऱ्या अर्थाने जगणं आहे, कारण की तिकडे देव भेटणार आहेत. आणि म्हणून ती एक लिंपायमानता देवाशी आहे. अशा पद्धतीने देव आपल्यामध्ये प्रगट झाले पाहिजेत. तैसी सन्निधानीची ऐसी योग्यता नाही, कर्मक्षाळन नाही. मग असन्निधानामध्ये धर्म नाही म्हणजे नेमकं काय बरं? मग एरवी तर धर्म तर आहेच, परंतु तरी म्हटले की धर्म नाही, हे कोण्या अर्थी म्हणाले? ते ना तैसी सन्निधानीची ऐसी योग्यता नाही. सन्निधानामध्ये जे काही सेवादास्य केल्या जाईल तसं असन्निधानात तेच सेवादास्य जरी केलं, तसंच जरी केलं तरी तशी योग्यता होणार नाही, किंवा कर्मशाळन पण तशा पद्धतीचं होणार नाही जे सन्निधानामध्ये होणार आहे. है ना, मधल्या काळामध्ये तेच शिक्षक आहे, तोच विद्यार्थी आहे, पण वर्गात शिकवलं तर त्या मुलाला कळतं आणि ते मोबाईलवर शिकवलेलं त्या पोराला कळत नाही. शिक्षक तेच आहे, शिकवणारे तेच, परंतु काय झालं, सन्निधान आणि असन्निधानाचा फरक झाला, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गोष्टीचा फरक झाला. आणि त्याच्यामुळे काय झालं की जसं आता तुम्ही एखादा कपडा पसंत केला, प्रत्यक्ष बघितला आणि त्याचा फोटो पाठवला कोणाला तरी, फरक आहे की नाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षमध्ये? आता आम्ही देवासाठी कपडा घेत होतो, ते फोटो पाठवला मी, बघा हा कपडा, ते म्हणे याचा कलर वेगळाच आहे. म्हटलं नाही, चांगला कलर आहे. मग नंतर मी स्वतः बघितलं तर मूळ कपडा आणि फोटोतल्या कपड्याचा तो फोटो, या दोन्हीच्या रंगामध्ये फरक येऊन राहिलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले, पण तो रंग, जो मूळ रंग आहे तो फोटोमध्ये दिसेनाच तो. म्हणजे तेव्हा आठवलं की सन्निधान आणि असन्निधान, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष, लगेच फरक येऊन जातो. म्हणजे इत्यादी प्रकारे सन्निधानामध्ये जशी योग्यता होणार तशी असन्निधानामध्ये होणार नाही, ती थोडीशी किंचित कमी होणार. किंवा क्षाळन नाही म्हणजे कर्माचं क्षाळन जसं तिकडे होणार आहे तसं इकडे होणार नाही. इथे एकाच कर्माचा नाश होईल, पण स्वानमुखे खीर खावविली त्या ठिकाणी भट्टोबासांच्या अनंत कर्मांचा नाश होऊ शकतो बरं का, ते देवावर अवलंबून आहे. किंवा एखादं साधारण क्रिया केली तर संबंधित अनेक कर्म जे असतात
ते ईश्वर मनोधर्माने नासू शकतात, परंतु असन्निधानामध्ये तीच क्रिया जी आहे ती करताना तेवढ्याच कर्मांचा नाश होईल किंवा योग्यता होईलच, तेवढी योग्यता होईलच असं काही सांगता येत नाही. म्हणून धर्म नाही म्हणजे तेवढा धर्म नाही. दास्य हा धर्म स्वभाव म्हणितला, म्हणजे या ठिकाणी परत सांगतात की ते कसं आहे की सन्निधानातील दास्यामुळे जशी योग्यता होते तसं असन्निधानातल्या दास्यामुळे होणार नाही, तशी कर्मनाश होणार नाही. स्वभाव पाळणे ते दास्य नव्हे. आता दोन्ही करून म्हणजे नित्यविधी आणि निमित्तविधी दोन्ही विधी सांगितलेले आहेत. सन्निधानातल्या व्यक्ती असो नाही तर असन्निधानातला व्यक्ती असो, नित्य आणि निमित्त विधी त्या दोघांना पण आहेत. तर ते हे करत असताना लाभ सारखाच होतो का ना? स्वभाव पाळणे हे दास्य नव्हे, म्हणजे नित्यविधी आचरणं हे दास्य नव्हे बरं का. म्हणजे त्यामध्ये आपण नित्यविधीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी करतो, आटन विजन भिक्षा भोजन, मग याच्यामध्ये आपण स्वतः जेवतो, हे काही दास्य नव्हे. किंवा स्वतःची सेवा करतो आपण काही, हे दास्य या पदामध्ये मोडत नाही. परंतु निमित्त विधीमध्ये मात्र ते दास्य या पदामध्ये मोडतं, कारण इतराशी संबंधित तो विधी त्याच्यामध्ये येतो आणि त्याच्यामध्ये मग कर्मनाशही चांगल्या प्रकारे होतो. नित्यविधीमध्ये जसा कर्मनाश होत नाही त्याच्यापेक्षा जास्त कर्मनाश निमित्त विधीमध्ये इतरांची सेवा दास्य वगैरे करताना त्याच्यामध्ये होत असतो. घडले अनिष्ट फेडावे, मग असं जर का आहे निमित्तविधी एवढं नित्यविधीमध्ये घडत नाही, तर मग नित्यविधी देवाने का सांगितला ना? घडले अनिष्ट फेडावे, म्हणजे प्रतिदिनी आपल्याकडनं जे काही अनिष्ट घडतं ते अनिष्ट घडलेलं जे आहे ते सतत, म्हणजे आपण कुठून तरी बाहेरून आलो तर आपण सकाळी आंघोळ केलेली, पण कुठून तरी बाहेरून आलो की आपण काय करतो? पाय धुतो, हात धुतो, चेहरा धुतो. का बरं ना? घडले अनिष्ट म्हणजे बाहेरची काही धूळ लागली असेल ती तात्पुरती, जे काय आहे आपले हात उघडे असतात, पाय उघडे असतात, चेहरा उघडा असतो, ते तेवढं स्वच्छ होतं. तशा पद्धतीने नित्यदिनी आपल्याकडनं जे काही दोष घडतात उठल्यापासून तर झोपेपर्यंत, त्याच्यामध्ये काय होतं की कुणाचे मन दुखवले, किडा मुंगी हिंसा असेल वगैरे वगैरे, तर हे सगळे जे अनिष्ट आहेत ते फेडल्या जावे म्हणून तुम्हाला नित्यविधी सांगितलेला आहे. देवपूजा, प्रसाद वंदन असेल, दंडवत घालणे असतील, स्मरण असेल, प्रायश्चित्त असेल. आता या सगळ्यामध्ये हे सगळे स्मरण करताना दुःख, विशेष वंदन करताना दुःख चतुर्विध दुःखामधलं, किंवा सेवा दास्य करताना दुःख, तुम्ही काही देवाचं आचरण आठवताय किंवा करताय तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दुःख जे आहे ते दुःख आपल्यामध्ये प्रगट झालं पाहिजे, आणि त्या दुःखामुळे आपलं अनिष्ट फिटणार आहे बरं का. आपण नुसतीच सेवा केली, त्या सेवा केल्याने अनिष्ट फिटत नाही. तुम्ही म्हटलं दंडवत घातले की कर्मनाश होतो, असं काही होत नसतो. त्या दंडवतामध्ये दुःख, चतुर्विध दुःख आलं तर अनिष्ट चुके म्हणजे घडलेलं अनिष्ट जे आहे ते क्षाळन होतं. नुसतं पाण्यात कपडा असं काढलं की तो स्वच्छ नाही होत, त्याला तुम्हाला काय करावं लागतं? साबण लावावं लागतं, त्याला चोळावं लागतं, चांगलं घासावं लागतं, इत्यादी प्रकारे सगळं करून म्हणजे त्या कपड्याला कष्ट द्यावे लागतात आणि मग तो स्वच्छ होतो. तशा पद्धतीने नुसतेच कोरडे विधी केले, दंडच घाला, ते पटापट आई सांगते मुलाला दंडच घाल, तर पटापट 5 दंडच घालून मोकळा होतो. सगळ्यात आधी दंडच घातले त्यांनी, म्हणजे क्रिया केली परंतु त्याच्यामध्ये ओला गुण नाही, तर त्याच्याने अनिष्ट फिटणार नाही. तुम्ही एखादा विधी केला, कोरडेनी गुन्हे केला, फुलं वाहिली अशीच, विडा वाहिला असाच, त्याच्यामध्ये प्रार्थना वगैरे असा कुठलाच प्रकार नाही, तर त्याच्यामधनं अनिष्ट चुकणार नाही. एखाद्या वेळेस लागेल नव्याने, परंतु ते जर का विधीपूर्वक केलं, दुःख त्याच्यामध्ये असेल, तळमळ असेल, ओलेपणा असेल, तर त्या ठिकाणी आपलं घडलेलं अनिष्ट फिटल्या जाईल. म्हणून नित्यविधी जे आपण करतो, देवपूजा वगैरे सगळं काही, ह्याच्यामध्ये आपलं प्रायश्चित्त आहे, देवाला प्रार्थना आहे, विनंती आहे, हे सगळं देव आठवून आपण केलं पाहिजे. श्री प्रभूंचे सन्निधान सांगितले म्हणून तर याच्यामध्ये योग्यता होते. हे कशा असतं बरं
न श्री प्रभूंचे सन्निधान सांगितले. म्हणजे आमच्या स्वामींनी जेव्हा उत्तर दिशेला स्वामी बीजे करतात तेव्हा आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की श्री प्रभूंचं सन्निधान तुम्हा गोविंद गती नायका असं सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी गेल्यानंतर जो काही नित्यविधी तिथे तुम्ही करणार आहेत, जी काही सेवादास्य करणार आहेत, त्याच्याने तुमच्या कर्मांचा नाश होईल. एरवी तेत काही बोलणे चालणे असे, तर मग आमच्या स्वामींच्या सन्निधानी जसा कर्मनाश योग्यता होईल तशी श्रीप्रभूंच्या ठिकाणी होईल का? नाही, तशी नाही होणार. कारण की एरवी तेत काहीच बोलणे चालणे असे, श्रीप्रभूंच्या ठिकाणी तसं बोलणं चालणं नाही आहे, तसं निरूपण नाही आहे. तसं शिक्षा पण आहे, पण त्या संबंधित जे काही निरूपण केलं गेलं पाहिजे है ना. कधी कधी मला असे काही प्रश्न लोक विचारतात आणि ते 4-5 लोक एकदम विविध विभागातले लोक विचारतात. त्यांची कोणतरी परीक्षा घेत असतं आणि त्यांना एकदम प्रश्न विचारले जातात. मी त्यांना विचारतो, कुठून आला प्रश्न? नाही, असं सहज पडला. म्हटलं कोणीतरी विचारलेलं आहे ना तुम्हाला? हां, ते आम्हाला विचारलं, आम्ही तिथे परीक्षा देतो ना. अच्छा, मग हे तुम्हाला शिकवलं आहे का त्यांनी? नाही, शिकवलं तर नाही. मग शिकवलंच नाही, मग परीक्षा कसली घेतात? आधी ते शिकवलं पाहिजे आणि मग त्याच्यावर त्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत आणि मग ते बरोबर होतं. परंतु त्या ठिकाणी आमचे स्वामी जे आहेत ते शिकवतात देखील आणि ते सांगतात देखील, ते शिक्षा पण देखील करतात, ते करवून देखील करतात. म्हणजे ते म्हणतात, स्वामी बोला बरं, तुम्ही काय समजलं तुम्हाला? ते बोलतात, ते म्हणतात नाही तुम्हाला समजलं पण नाही आणि तुम्हाला सांगता पण येत नाही. मग परत स्वामी निरूपण करतात आणि म्हणतात आता म्हणा पा म्हणा. मग ते सांगतात, ते म्हणाले तुम्हाला समजलं बरं का, पण तुम्हाला सांगता येत नाही. असं ना, आपल्या घराचा पत्ता आपल्याला कधी कधी सांगताच येत नसतो, समजतो आपल्याला. तुम्ही म्हणता आम्ही तिथे जातो, कसं जायचं म्हणजे आम्ही घेऊन जाऊ तुम्हाला बरोबर, पण पत्ता आम्हाला सांगता येत नाही. परत स्वामी निरूपण करतात, म्हणतात पा म्हणा, आता म्हणा बरं. आणि मग ते जेव्हा बोलतात तेव्हा बरोबर ते सांगू पण शकतात आणि त्यांना समजलेलं पण आहे. तशा पद्धतीने श्री प्रभू महाराज जे आहेत त्यांच्यामध्ये आणि आमच्या स्वामीमध्ये हा एक फरक आपल्याला बघायला मिळेल. आमचे स्वामी सांगतात, आचरण करून घेतात, घडवतात, मडवतात, शिक्षा पण करतात, चुकलं तर पुन्हा सांगतात. श्रीप्रभूंचं सांगणे हा प्रकार नाही, ज्ञान निरूपण हा प्रकार नाही. म्हणून थोडासा फरक त्याच्यामध्ये पडणार आहे. तिये सन्निधानी ईश्वरीचा असी का कड ठाकत असे. त्याच्यामुळे काय होतं की एकंदरीत परमेश्वर अवताराचं आमच्या स्वामींचं जसं कार्य आहे तसं कार्य श्रीप्रभूंकडे आपण बघायला गेलो तर काही गोष्टी तिकडे आपल्याला थोड्याशा न्यून प्रकारामध्ये दिसतात. अर्थातच श्रीप्रभूंकडे कमी शक्ती आहेत वगैरे असं काही नाही बरं का. स्त्रियांच्या अवतारी ज्ञानस्वरूपता भंगत नाही. कुठलेही अवतार आपला उद्धार करू शकतात वगैरे, परंतु प्रत्येकाने काय केलेलं, प्रत्येक अवताराने एक साचा एक तयार केलेला आहे की आम्ही ह्या साच्यामध्ये राहणार आहोत, तुम्ही त्या साच्यामध्ये राहा. अशा पद्धतीने आमच्या स्वामींनी सर्वत्व स्वीकारलेलं आहे. चालणे, बोलणे, निरूपण करणे, आचरण घडवून घेणे, एकांक, उत्तरार्ध, पूर्वार्ध सगळंच देवानी स्वीकारलंय. अनुकूल, प्रतिकूल, उदास सगळं चक्रधर स्वामींनी स्वीकारून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ते उद्धरण व्यसनी अवतार म्हणून त्यांनी अवतार घेतलेला आहे. तसे 4 अवतार जे आहेत ते जसे तसे उद्धरण व्यसनी अवतार नाहीत. कवणा कवणी व्यसन येत जी उद्धरी जेती हेची व्यसन, असं स्वतः श्री चक्रधर स्वामींनीच आपल्याला सांगितलेलं आहे. आणि म्हणून थोडासा त्या अवतार कार्याचा जो कड आहे तो ठाकतो. परंतु आपण जर का तिथे जाऊन सेवा दास्य वगैरे केलं मग तर ते सगळं साध्य होईल आपल्याला, आमच्या स्वामींसारखंच ना. वानरी धरवावे आणि पिलेनी धरावे. नुसतंच पिलाने धरावं हा एक भाग झाला. वानरीच्या दृष्टांतामध्ये ते सांगतात की स्वामींनी सांगितलं की ती वानरी असते, ती या फांदीवरून त्या फांदीवर उडी घेते आणि तिच्या पोटाला ते पिल्लू असतं बरं का, ते पिलाने धरलेलं असतं. आणि बघणाऱ्यांना असं वाटतं ते पिल्लू तरी पडेल ना तर ही वानरी तरी खाली पडेल, परंतु ती वानरी सुद्धा पडत नाही आणि ते पिल्लू सुद्धा पडत नाही.
का नाही पडत त्याचं कारण उत्तर स्वामींनी दिलं की ती वानरी जी आहे त्या पिलाला धरू देण्याची पद्धत तिला माहिती आहे. आपलं अंग किती सैल सोडायचंय जेणेकरून तो पिल्लू काय करेल, आपल्याला धरू शकेल. आणि पिल्लाला हे माहिती की कसं धरायचं आहे, आईला कसं धरून ठेवायचं आहे हे पिल्लाला माहिती आहे, आणि पिल्लाला कसं धरू द्यायचं आहे ते आईला माहिती आहे. दोघांचं संगनमत, याला संवाद म्हणतात बरं का. संवाद म्हणजे नुसतं बोलणेच नाही, त्यांना काय अपेक्षित आहे एकमेकांना दोघांनाही माहिती असलं पाहिजे, याला संवाद असं म्हटलं जातं. वानरी आणि तिच्या पिल्लामध्ये हा संवाद आहे ना. एरवी पण बघा, ते लहान मूल असतं ते आईकडे गेल्यानंतर ते आपोआप शांत राहतं. हा संवाद आहे. आईला माहिती आहे की त्या मुलाला कसं घ्यायचं आहे, त्या मुलाला माहिती आहे की आईकडे कसं जायचं आहे, आपल्याला कसं शांत व्हायचं आहे. दोन्ही गोष्टी जेव्हा जुळून येतात त्यावेळेला काय होतं, ते अनुसरण घडतं बरं का. त्याला अनुसरण असं म्हणतात. त्याचा सिद्धांत सांगतात, अनुसरती परी जी आहे ते जीवे जाणावी आणि नरक चुकविती परी परमेश्वर जाणती, असं त्या दृष्टांताचा सिद्धांत सांगितलेला आहे. तशा पद्धतीने आमच्या स्वामींना माहिती की कशा प्रकारे सन्निधान द्यायचं आहे, आणि त्यांचे जे ज्ञानी आहेत त्यांना माहिती की कशा प्रकारे सन्निधान प्राप्त करायचं आहे. भट्टोबासांना ते माहिती आहे. महादाईसांना पूर्व काळात एवढं नाही, पण उत्तर काळामध्ये महादाईसांना ते माहिती आहे, बाईसांना ते माहिती आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी माहिती आहेत की कशा प्रकारे सन्निधान द्यायचं आहे. हे स्वामींना तर माहितीच आहे, परंतु कशा प्रकारे त्यांचं सन्निधान करायचं आहे हे त्यांच्या ज्ञानियाला देखील माहिती आहे. आणि तसा प्रकार श्री प्रभूंच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसणार नाही, कारण की श्री प्रभू तिथे निरूपण करत नाही, त्यामुळे त्यांची खावणी कळणं हे कठीण आहे. आमचे श्री प्रभू बघतात माहीम भट्टांकडे, माहीम भट्टांना नाही कळत त्यांचं काय म्हणणं आहे. पण भट्टोबास काय श्री प्रभूंच्या सन्निधानी जास्त राहिलेले नाही आहेत, माहीम भट्टांपेक्षा कमी राहिलेले आहेत. परंतु माहीम भट्टांना नाही कळत, परंतु भट्टोबासांना कळतं. ते म्हणतात की श्री प्रभूंची इच्छा आहे की तुम्ही हे न्याय भारती वगैरे आलेत ना, यांच्याशी बोलावं. म्हणे माझ्या बाबतीमध्ये असं आहे, म्हणजे माझ्याकडनं त्यांना अपेक्षित आहे, त्याच्या माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं बोलता. ते म्हणे नाही, ते मी जेव्हा बोललो तेव्हा बोललो संस्कृतमध्ये. आत्ता श्री प्रभूंची प्रवृत्ती तुमच्यावर आहे, म्हणजे श्री प्रभूंची प्रवृत्ती नाही कळत. आमचे स्वामी सांगतात कवणा वेळा कुठल्या जीवाला काय देतील हे सांगता येत नाही, आणि म्हणून वानरी धरवावे आणि पिलाने सुद्धा ते धरावं. तर पिलं जरी असले तरी त्या वानरीचा सुद्धा मनोधर्म त्या पिलाला कळाला पाहिजे. तशा पद्धतीने जे अवतार आहेत त्यांचा मनोधर्म ह्या जीवाला कळाला पाहिजे, लक्षात आला पाहिजे, तर तो जीव सुद्धा त्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आचरण करेल. तैसे परमेश्वरे स्वीकारावे आणि जीवे अनुसरावे. हे जे काही सांगितलं आता वानरीच्या दृष्टांत इथे दिला, किंवा मागून जे सांगत आलेले आहेत, याचा आपल्याला काय आचार बरं, किंवा कशा करताना सांगितलं ना. तैसे परमेश्वरे स्वीकारावे, सिद्धांत सांगतात की देवाने सुद्धा स्वीकारलं पाहिजे, आणि जीवे अनुसरावे, जीवाने त्या पद्धतीने अनुसरलं पाहिजे. आमचं कालच निरूपण झालं, त्याच्यामध्ये महादाईसांच्या श्रीप्रभूंच्या संबंधित लीळा आहेत की ते म्हणतात मेली तावी तावी ना म्हणे. त्यांना काही समजत नाही, काय तापून आणायचं, तूपच तापून आणलं त्यांनी. ते म्हणाली मेली तावी तावी ना म्हणे. मग महादाई समजत मी जी मी भियाले, मी घाबरले. श्रीप्रभू त्यांना मेली काया काया भीती आहे, कशाला घाबरते, हे घे अमृत फळे आहेत, ते स्वामींनी असे फोडून दाखवले, थंड झालेले गरम करून आण. म्हणजे हे काय आहे, जीवे अनुसरावे. कधी अनुसरतील जीव, जेव्हा त्यांना समोरचे व्यक्ती काय सांगतायत, ते ज्ञानीय काय सांगतायत, ते अवतार काय सांगतायत, हे जेव्हा समजेल त्याच वेळेला ते अनुसरतील, है ना. अर्जुन देव होते, किती प्रश्न विचारले, अनुसरले का ते नाही. कधी अनुसरले, जेव्हा त्यांना विश्वरूप दर्शन झालं आणि मग सांगितलेले मुद्दे लक्षात यायला लागले, आणि मग ते अनुसरले, आणि म्हणतात करिष्ये वचनम तव, तुम्ही जे म्हणाल ते आता मी करेन. हे अनुसरण त्यांचं आहे. म्हणजे हे काय आहे, अनुसरावे कधी घडतं, जेव्हा
समोरचा व्यक्ती काय सांगतोय कळेल तेव्हा. तरी द्रव्य भजनाचे गोमटे होवावे आणि सोबतच ज्या अवतारांच्या संपर्कात आपण आहोत त्यांच्या ठिकाणी काहीतरी क्रिया प्रवेशन देखील होणं अपेक्षित आहे. आपल्याकडनं काही भोजन असेल, काही द्रव्य खर्च असेल त्यांच्यासाठी, किंवा अजून काही उपयोगी लागणं असेल त्यांच्या सेवेच्या, इत्यादी सगळ्या गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडनं घडल्या तर म्हणजे हे घडणं आवश्यक आहे. तर कर्मनाश आणि योग्यता या दोन गोष्टी होतात. सन्निधान संपूर्ण का म्हणितले. मग आमच्या स्वामींनी सन्निधानाचं जे महत्त्व सांगितलं श्रीप्रभूंच्या, रिद्धपुरी जाता पाऊल पाऊला गोमटे वगैरे, ते तर समळा जीवा अधिकार नाही वगैरे, खरं तर ते महत्त्वरूपच आहे, परंतु उद्धरणाच्या दृष्टीने काही कार्य नाहीत. हा एक भाग जर का लक्षात घेतला तर आमच्या स्वामींनी तर श्रीप्रभूंची महिमाच नेहमी निरूपण केलेली आहे. मग हे कसं बरं. ना सन्निधानी लागे ते आपुलेची वेचिले यातव. म्हणजे त्या ठिकाणी माहीम भट्टांनी काय केलेलं आहे की सगळं आपलं वेचलेलं आहे. म्हणजे स्वतः श्रीप्रभूंची प्रवृत्ती जाणून किंवा मनोधर्म जाणून त्यांनी स्वतः त्या क्रिया किंवा ते सेवा दास्य त्यांनी ते केलेलं आहे. म्हणजे श्रीप्रभूंचा मनोधर्म जाणणं आणि त्या पद्धतीने तिथे राहणं. म्हणून सांगतात ते तर समळा जीवा अधिकार नाही. म्हणजे जे दोषयुक्त जीव आहेत किंवा ज्यांना सांगितलेलं लक्षातच येत नाही आहे ना, जसं अन्यवार्ता करू नका, हे निरूपणाच्या आधी सांगा आणि परत नंतर जरी सांगा, परंतु मध्ये अन्यवार्ता घडल्याशिवाय राहत नाही. जर सांगितलं की अन्यवार्ता करू नका म्हणजे याचा अर्थ काय होतो, करायची की नाही करायची. करू नका म्हटल्यानंतर अर्थ काय होतो, करायची. आई म्हणते उन्हात खेळू नको आणि तो पोरगा उन्हातच असतो. म्हणजे मुलाने ठरवलेलं असतं की आईने सांगितलं ते ऐकायचं नाहीच. ती म्हटली मातीत खेळू नको तर मातीतच खेळायचं. तसं देवाने सांगितलं अन्यवार्ता करू नका, आपण आवर्जून अन्यवार्ताच करतो. देवाने सांगितलं निंदा करू नका, प्राणियाचे दोष येत सांगू नका, आपण देवाला नाही सांगत पण एकमेकांना मात्र ते सांगत असतो. आपल्याला वाटतं देव म्हणाले आम्हाला नका सांगू, परंतु आपल्याला आपण सांगू शकतो, म्हणून आपण एकमेकांची निंदा करत राहतो. तर तसं असता कामा नये. श्रीप्रभूंचं म्हणणं काय आहे ते सांगणार काहीच नाही आहेत. त्यांच्या एकंदरीत हालचालीवरून, त्यांच्या एकंदरीत त्यांच्या जे काही हात वारे असतील किंवा त्यांच्या श्रीमुखावर जे काही भाव असतील त्याच्यावरून आम्हाला लक्षात आलं पाहिजे की त्यांना अपेक्षित काय आहे. जसं महादाईसांनी न पुसत तेल ओतून दिलं श्रीमुकुटावर, का ओतलं, विचारून ओतलं पाहिजे होतं की नाही. महादाईसा म्हटले विचारलं तर कदाचित नाही म्हणतील ते, मग काय करायचं, आपण टाकूनच द्यायचं आणि नंतर मग स्वतःच ते करू देतील, मग आपण विनंती करू वगैरे वगैरे. पण उलट झालं, श्रीप्रभू रागावले एकदम आणि मग ते निघून गेले टोकण्याच्या घरी. आणि त्यावेळेला महादाईसांनी पहिल्यांदा विनंती केली की देवा ते तेल येतंय. श्रीप्रभू असं घेतात आणि त्या दारवंड्याला पुसतात. ते म्हणतात की देवा मी पुसू का. स्वामी म्हणतात नाही, अजिबात, रागावलेले आहेत. परत थोड्याने महादाईसा परत विनंती करतात देवा मी पुसू का. परत स्वामी रागावलेले आहेत. मग तिसऱ्या वेळेला बघतात की श्रीप्रभूंच्या श्रीमुखावर प्रसन्नता आलेली आहे बरं का, आता राग नाही आहे, हे लक्षात आलं महादाईसांच्या. मग विचारतात देवा मी पुसू का. मग श्रीप्रभू ठीक आहे पुस. म्हणजे हा भाव लक्षात आला पाहिजे नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं. गुरु प्रसन्न आहेत की उदास आहेत आपल्यावर. देव प्रसन्न, आता देव दिसतात का आपल्याला, तरी सुद्धा कळालं पाहिजे की देव प्रसन्न आहेत की नाराज आहेत. आपल्याला ईश्वरदायक विधींचा योगच घडत नाही, समजायचं देव नाराज आहेत. नेमकं स्मरण घडत नाही, सगळं लक्षात राहतं, ज्ञानच लक्षात राहत नाही. सगळीकडे जायला वेळ मिळतो, निरूपणाला जायलाच वेळ मिळत नाही. हे सगळ्या अर्थाने देव आपल्यावर नाराज आहेत आणि म्हणून त्या त्या ठिकाणचे अडथळे नासल्या जात नाहीत. आपण तिथे पोचत नाही. देवाला प्रसन्न करता आलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट घडते तुम्हाला की तुम्ही डोमेग्रामला निघाले, तुम्ही म्हणाले की आम्हाला गाडीला गाडी मिळाली आणि तिथे चालत जायचं होतं,
बस नव्हती तर काय, एक जण आले आणि म्हणाले की चला बसा, आणि ते डोमेग्रामला शिन्नस्त्रीला सोडलं त्यांनी आम्हाला. हे काय आहे? परमेश्वर प्रसन्न असण्याची ती लक्षणं आहेत, तुमचे अडथळे नसण्याची ती लक्षणं आहेत, तुमची तिथे जाण्याची योग्यता असण्याचं ते एक ओळख आहे. हे लक्षात येतं ना आपल्या. तशाच पद्धतीने काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला ते घडत नाही तर तिथे परमेश्वर आपल्यावर नाराज असल्याचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर माहीम भट्टांना हे सगळं लक्षात येत होतं आणि म्हणूनच स्वतःच्या खर्चाने स्वतः त्यांनी काय केलेलं, श्रीप्रभूंसाठी रोजची फुलं वगैरे पूजन साहित्य सगळं ते आणायचे. एखादा त्रियांचा अवतार सांगी जाता सन्निधान स्थितासी, तरी ते सुखे सन्निधान करिता तया हरियाळी घालिता कुरवाळिता. म्हणजे इथे सांगतात की परमेश्वराने विहित केलेल्या अवतारा व्यतिरिक्त, म्हणजे स्वतःच्या मनाने जर का आपण काही गोष्टी केल्या विहित नसताना, तर काय होतं की एखादा त्रियांचे अवतार आहे, स्वामींनी जर का सांगितलं की हे त्रियांचे अवतार आहेत, पक्षी अवतार आहेत, ह्यांचं सन्निधान करा आणि सन्निधान स्थितासी तरी ते सुखे सन्निधान करिता, म्हणजे तिथे आपण सन्निधान केलं त्या पक्षी अवताराचं, तथा हरियाळी घालिता, त्यांना घास वगैरे काय खायला लागतं त्या पक्षी अवतारांना, ते आपण जर का दिलं, आणि कुरवाळिता म्हणजे त्या पक्षी अवताराला आपण कुरवाळलं वगैरे, तर याच्याने आपलं ज्ञानचरित होणार का? आचरणचरित होईल की नाही होईल? होणार नाही. याच्याने आचरणचरित होत नाही. तुम्ही म्हटले की बाबा आम्ही मार्गात राहू, तिथलं सेवा वगैरे करू, पण ज्ञान श्रवण करणार नाही, स्मरण करणार नाही आणि आचरण पण करणार नाही, किंवा म्हटले आम्ही ज्ञान घेऊ पण आम्ही आचरण करणार नाही, तर त्याच्याने आपलं चरितार्थ होत नाही. शास्त्र आपलं आचरण चरित होत नसतं बरं का. तुम्हाला तुमचं शाब्द ज्ञान चरित करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या ज्ञानाचं आचरण केल्याशिवाय गत्यंतर नाही, वेगळा पर्याय नाही आहे. तुम्ही म्हटले की आम्ही स्वयंपाक बनवू पण आम्ही जेवणार नाही, तर पोट भरेल का त्याच्याने? कधी आपण हे भावना विवश बोलतो की बाबा आले त्याच्या आमचं पोट भरलं, किंवा आम्ही सेवा केली आता आमचं पोट भरलं, हे जरी म्हटलं की थोड्या वेळाने भूक लागणार आहे तुम्हाला स्वाभाविक, तर हे काय आहे की या गोष्टींनी नुसतं स्वयंपाक बनवून तुमचं पोट भरणार नाही, तुमच्यामध्ये सशक्तता येणार नाही, त्यासाठी तुम्हाला ते जेवण जेवावं लागेल. तसं तुम्हाला शाब्दचरित करायचं असेल तर तुम्हाला स्मरण हे करावंच लागेल. तुम्ही म्हणाले आम्ही 50 पंचावतार केले म्हणून आम्हाला शाब्दज्ञानचरित झालं, काही होणार नाही. तुम्ही म्हणाले आमच्या प्रत्येक पंचावतारावर गुलालावर पावलं उमटलेली आहेत म्हणजे आमचं चरित झालं, असं काहीही होणार नाही. ईश्वर पाहिजेसाठी तर वेगळे उपाय देवाने सांगितलेले आहेत. आणि म्हणून आचार्य भट्टोबासांनी जेव्हा सांगितलं की अमक्या अमक्या गावाला पक्षी वेशामध्ये परमेश्वर अवताराने अवतार घेतलेला आहे पक्षामध्ये का, तेव्हा सगळेजण निघाले की आपण जाऊया. मग आचार्य म्हणतात नाही, ते अवतार आपल्यासाठी विहित नाही आहे, ते तुम्हाला एक माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ते अवतार आपल्याला विहित नाहीत. आपण आत्ताच्या काळामध्ये कितीतरी अविहित गोष्टी करतो आहोत ज्या विहितच नाही आहेत, आपल्याला सांगितलेल्याच नाही आहेत, परंतु आपण ते करतो आहोत. आणि आचार्य भट्टोबासांनी तर ते अवतार असून सुद्धा तिथे गेले नाही का, कारण की त्यांच्या काही सेवादास्याने ते काही गोष्टी चरित होतीलच असं नाही, कारण की कशाने चरित होणार आहे त्याचं सगळं ज्ञान आमच्या स्वामींनी त्यांना सांगितलेलं आहे आणि ते आचरण त्यांना करायला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला याच्या वेगळी कुठलीच माहिती काढायची आवश्यकता नाही. हे जे दिलेलं आहे तेच तुम्हाला पूर्ण करायचं आहे. जसं आहे ना की अलीकडे आपण खूप श्रवण करतो ज्ञान, मग तुम्ही जे सकाळच्या पहिल्या सत्रात जे ज्ञान श्रवण केलं ते तुम्ही आचरणात आणलं का? नाही. त्याचं चिंतन केलं का? नाही. मग आता पुढचं कशाला ऐकताय तुम्ही? आपण जेव्हा जेवतो, कधी जेवतो? पहिलं जेवलेलं पचतं आणि भूक लागते आणि मग आपण जेवतो. का तुम्ही आत्ता जेवले 15 मिनिटांनी परत जेवता का? नाही. तुम्ही म्हणतात नाही आत्ताच जेवलो आम्ही. ते जेवल्याचं पचन झालं पाहिजे, तसं श्रवण केल्याचं चिंतन झालं पाहिजे. ते चिंतनाचं काहीतरी आपल्याला
ते जसं आहे ना तुष्टी पुष्टी वगैरे होते, त्या प्रकारे त्या चिंतनातनं आपले उपयुक्त आचार आपल्यामध्ये उतरला पाहिजे, आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे। हे सगळं झाल्यानंतर त्यामध्ये पुढचा जो टप्पा आहे काय आहे, आता तो पुढचा टप्पा घ्या, मग त्याच्या पुढचा टप्पा घ्या, असं टप्पेवारी सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत। आणि म्हणून इथे सांगतात की या कार्याने चरितार्थ होणार नाही। आणि म्हणून ते सांगतात, आमच्या माहीम भट्टांना स्वामी सांगतात की तुमचे तिथे जेवढे दिवस तुम्ही तिकडे उपयोगी लावलेले आहेत, तर इथे जर का ते उपयोगी लावले असते तर तेथीच्या मासा असेल तर येथीच्या दिसा असणार आहे। म्हणजे हा फरक चरितार्थ होण्यामध्ये होत असतो। आणि म्हणून अशा पद्धतीने अविहित असेल किंवा तुमच्या आचरणा वेगळं तुम्ही काहीतरी करत असाल तर तुमचं त्याच्याने शाब्द ज्ञान चरित होणार नाही। तुम्ही धर्माच्या आणि देवाच्या नावाने करत राहा। हां, म्हणजे आता तुम्ही रांगोळी काढली, रांगोळी चांगली काढली, आवड आपुलकी सगळी आहे, पण त्याच्याने चरितार्थ होईल तुमचा असं नाही आहे। शाब्द चरित होण्यासाठी आचरण आणि स्मरण हे तुम्हाला करावंच लागणार। तुम्ही म्हणाले आम्ही फक्त स्थानवंदन भरपूर रोज करतो, आम्ही स्थानवंदन, त्याच्याने नाही होणार। तुम्हाला त्यासोबत विशेष वंदनासोबत, स्थानवंदनासोबत, रांगोळी काढताना सोबत तुम्हाला स्मरण हे करावंच लागणार। भले तुम्ही रांगोळी काढता काढता तुम्हाला स्मरण करायचं आहे, है ना। आपण आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टी करताना आपण श्वास घेतो की नाही, की श्वास बंद असतो कधी? श्वास आपला चालूच असतो। म्हणजे कुणाशी भांडताना पण श्वास घ्यायचं राहून जातं का आपलं? तिथे तर जास्त श्वास घेतो आपण, है ना। म्हणजे आपण श्वास घेणं बंद करत नाही, त्या प्रकारे स्मरण आपलं बंद नसलं पाहिजे। मग तुम्ही विहित गोष्टी करा आणि आता अविहित गोष्टी करा, पण विहित जे स्मरण आहे ते मात्र आपलं बंद होता कामा नये। चिंतामणी कामधेनू कल्पतरू येतिनी येथुनी चिंतल्या देती। तर असन्निधानामध्ये देवाशिवाय धर्म नाही असं जे म्हटलेलं आहे, हे कसं म्हणजे ते का म्हटलं बरं ना? चिंतामणी कामधेनू कल्पतरू येतिनी येथुनी चिंतल्या देती, म्हणजे जवळ असल्यावरच ते देतात, है ना। तो वेवाच्या दृष्टांतामध्ये तो त्या कल्पवृक्षाच्या जवळ गेला आणि तिथे चिंतन केलं म्हणून दिलं। आता तो वेव घेऊन गेला घरी, आता घरी गेल्यानंतर जर का त्यांनी चिंतन केलं तर अजून एक वेव पाहिजे होता बरं का, आता मिळेल का त्याला ना? ते जवळ गेल्यानंतर कामधेनू आहे तर ते त्यांच्याकडे जमदग्नी ऋषीकडे आहे ती वगैरे, ती जेव्हा आहे तेव्हा ती काय ते दातृत्व करेल, त्याच्यानंतर ती देणार नाही आहे। चिंतामणी आहे म्हणजे तो मणी जर असेल चिंतलेले देणारा वगैरे, तर तो मणी सुद्धा तसाच आहे की तो जवळ असेल तर तो देणार आहे। तसं परमेश्वराचं आहे का? म्हणून ते डोमेग्रामला ते जेव्हा औसा वगैरे म्हणतात, गोसावी कामधेनू, गोसावी कल्पतरू, गोसावी चिंतामणी वगैरे असं ते देवाला उपमा देतात, तेव्हा स्वामी कोणाला शिक्षा पण करतात? गणपत आपोयांना शिक्षा पण करतात की परमेश्वर म्हणजे काय कोणाच्या गळ्यातला मणी आहे का? लक्षात घ्या, याच्यातनं काय सांगतात? विशेष म्हणजे परमेश्वर नाही, है ना। विशेष पण आपण गळ्यात अडकवतो की नाही, पेटीत बांधून ठेवतो। म्हणजे देव म्हणजे असं काही बांधून ठेवण्याची गोष्ट आहे का, किंवा गळ्यात अडकवण्याची गोष्ट आहे का? चिंतामणी म्हणजे देव नाही, तर काय कोणाच्या गळ्यातला मणी नाही परमेश्वर, किंवा कुणाच्या अंगणातलं वासरू किंवा हे नाही आहे, पशु नाही आहे की कोणाच्या तरी अंगणात ते कामधेनू बांधलंय, असं देवाला बांधता येईल का? नाही बांधता येणार। किंवा मग सांगितलं की कल्पतरू, म्हणजे कुणाच्या अंगणातलं झाड परमेश्वर होऊ शकतं का? नाही। काही लोक जसं तुळशीला काय मानतात? देव मानतात। नाही, देवाला तुम्ही असं एखाद्या ठिकाणी लावलं पाहिजे, त्याची पानं तोडली देवाची, असं घडू शकतं का? तुम्ही देवाला पाणी टाकले की ते झाड वाढणार, म्हणजे देव वाढतील, नाही टाकलं देव कमी होऊन जातील, असं काही होणार आहे का? देव म्हणजे वेगळं। हे तुम्ही ते झाड किंवा तुळशी खरोखर ती महत्त्वाची, काही वैज्ञानिक दृष्ट्या महत्त्वाचीच आहे, म्हणून ते आपण जसं एखाद्या व्यक्तीला म्हणतो तुम्ही आमच्यासाठी देवासारखे धावून आलात, म्हणजे तो देव आहे का? नाही। तशा पद्धतीने शुद्धत्वाचं कार्य ते झाड करतं एखादं, म्हणजे देवाने करायचं
कार्य अशा पद्धतीचे एक उपमा अशी लांबून दुरून आणलेली आहे, परंतु म्हणून ते काही देव नाही. तर इथे परमेश्वराचं तसं नाही. तैसे गोसावी नव्वती त्यांच्यासारखे नाहीत. ते दुरोनी आरती जानोनी पूर्वीती कासवीचे दृष्टांत. दुरोनी तुम्ही जर का काही चिंतन केलं, इथे तुम्ही चिंतन केलं की आम्हाला देवा डोमेग्रामला जाण्याचे एवढे अडथळे आहेत, देवाला प्रार्थना वगैरे केली, आता आमचे स्वामी मनुष्य वेशानुरूप कुठेतरी आहेत. कुठे आहेत नाही माहिती. मला जर का विचारलं की स्वामी कुठे आहेत, मी उत्तर दिशेला आहेत असं मी म्हणणार नाही, कारण आमचे स्वामी आता या क्षणाला कुठे आहेत मला माहिती नाहीत. आपण जर का उत्तर स्वामी दक्षिणेला आले असतील तर आपण फक्त उत्तर धरून ठेवली. म्हणून मला जर का विचारलं की स्वामी कुठे आहेत, तर मी सांगेन नित्य व्यापक परमेश्वर. आमचे स्वामी सगळीकडे आहेत. कुठल्याही दिशेला दंडोत घालताना पाय करताना मला देवाची आठवण येते. कदाचित या दिशेला पण देव असू शकतात, एकाच दिशेला आमचे स्वामी नाही राहणार. आणि सगळीकडे परमेश्वराचं स्वरूप हे व्यापक आहे. ते कुठूनही तुमचं चिंतन लगेच ऐकू शकतात आणि तुम्हाला ते आर्त जानोनी पुरविती, जे पाहिजे ते तुम्हाला देऊ शकतात. देतील का? जे पाहिजे ते मिळेल का देवाकडनं आपल्याला? जे देवाला जे द्यायचं आहे त्यापैकी आपण जे देवाकडे प्रार्थना करून मागू त्यातलं काही पण देव तुम्हाला देऊ शकतात. या व्यतिरिक्त आपण दुसरं काही नाशिवंत मागितलं तर स्वामी म्हणतात आम्ही बांधू पण सोडणार नाही. असंच म्हणतात ना स्वामी? बांधू पण कसं म्हणतात? सोडू पण बांधणार नाही. म्हणजे स्वामींनी काय म्हटलेलं, आम्ही सोडू मुक्त करू पण बांधणार नाही. आणि आपण म्हणतो देवामुळेच लग्न ठरलं बरं का. म्हणजे आता एकीकडे देवानीच बांधलं का त्यांना? म्हणजे लक्षात घ्यायचं, परमेश्वराचं कार्य लक्षात घ्यायचं. अर्थातच आपण प्रत्येक गोष्टीला परमेश्वरालाच निमित्त मानतो वगैरे, देवामुळे झालं वगैरे, परंतु तत्व मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये सारखं लावायचं नाही. इथे दुरोनी आरती जानोनी पूर्विती सहाय्य करीती, नुसतंच परमेश्वर त्या गोष्टी पुरवत नाहीत तर सहाय्य देखील करतात. म्हणजे डॉक्टर जे असतात ते नुसतंच औषध देत नाहीत, तर त्या संदर्भामध्ये तो रुग्ण लवकर चांगला व्हावा यासाठी काय उपाय योजना देखील ते स्वतःकडनं परत करत असतात काहीतरी. हे सहाय्य करीती. आकाश धरिती म्हणजे आकाश एवढं काही संकट असेल ते सुद्धा परमेश्वर त्या जीवावर येऊ देत नाही. वारा धरिती म्हणजे वाजत वारा धरणं जे आहे, पंचमहाभूत निमित्त जे काही असेल त्यापासून देव परमेश्वर रक्षण करतात. परिच्छेदियाचे निरोध फेडिती. परिच्छेद ज्या व्यक्तीने केलेला आहे पदार्थाधिकांचा वगैरे, तुम्ही म्हणाले की बाबा आम्ही शहरात राहतो, मार्गामध्ये काय होतं की शिळं अन्न खायला मिळतं आणि आम्हाला ताजं अन्न खायची सवय आहे, म्हणून आम्ही मार्गात राहत नाही. म्हणजे मार्गात न राहण्याचे आपल्याकडे एक वेगवेगळे कारण आहेत. ते जर का वाचून काढले, सगळ्यांना जर का सांगितलं तुम्ही मार्गात का नाही राहत, त्याची जर का कारण लिहून काढले तर एवढं हसायला येईल. मुळात म्हणजे आपण जर का आपल्या देहाला शिळं खाण्याची सवय लावली तर काय होईल? आपण सगळ्या गोष्टी शिळ्याच खातो. तांदूळ ताजा असतो का? असा शेतातनं काढल्या काढल्या लगेच भात बनवतो का आपण? तुम्ही म्हणता जुना तांदूळ पाहिजे, म्हणजे शिळाच झाला ना तो. कितीतरी गोष्टी आहेत अशा. पीठ जे असतं ते मळता तुम्ही एका विशिष्ट वेळाने ते शिळं होतं, शिळ्याचं पिठाचं तुम्ही चपात्या बनवता. म्हणजे कितीतरी सगळ्या गोष्टी खायच्या ज्या आहेत या सगळ्या शिळ्याच असतात. त्यामुळे चहा आम्ही बनवल्या पितो. मला सांगा, चहापत्ती शिळी की ताजी असते? साखर शिळी की ताजी असते? पाणीच घ्या. आता पाणी असं लगेच पावसाचं पाणी घेऊन चहा बनवतो का आपण? पाणी कितीतरी दिवसाचं साठवलेलं आहे जमिनीच्या पोटामध्ये, शिळं पाणी असतं. त्या ह्याच्यातलं धरणातलं पाणी शिळं असतं. सगळ्या गोष्टी तर शिळ्याच आहेत. पण आपण आपल्या मनामध्ये धरून ठेवलेलं आहे की चपाती थंड खाल्ली की मला पोटात दुखतं, ताजी खाल्ली की पोटात दुखत नाही. हे काय आहे? तुम्ही तुमचं मनामध्ये हे वातावरण तयार करून ठेवलं. आणि म्हणून जर का इथे तुम्ही एखाद्या गोष्टीचा परिच्छेद केला, पदार्थाचा परिच्छेद केला,
तर आपोआपच परमेश्वर तुम्हाला सहाय्य करतील. खरोखर जर का तुम्हाला त्याच्याविषयी त्रास असेल काही, मला वैयक्तिक संध्याकाळी चहा नाही घेतलं की मला डोकं दुखायचं, वास्तविक त्रास होता मला. मी जेव्हा मार्गात गेलो त्यानंतर आम्हाला कधी चहा भेटायची, कधी नाही भेटायची संध्याकाळी. मग आता काय व्हायचं की ती एक नवीन डोकेदुखी असायची की चहा नाही भेटला की परत. मग हळूहळू मी काय केलं, चहाच बंद केला. आता माझं डोकं दुखणं बंद झालं. हे माझ्या वैयक्तिक याच्यामध्ये आहे. आणि आश्रमात गेल्या गेल्या 1 वर्षाच्या आधी गोष्ट घडलेली आहे. म्हणजे माझा जो अनधिकार तो मी जोडून ठेवलेला होता तो मलाच नासायचा आहे. ती मानसिकता जी आम्ही करून ठेवलेली आहे ती मलाच नासायची आहे. आता मला दिवसभर जरी चहा नाही घेतला तर माझं डोकं वगैरे काही दुखत नाही. म्हणजे इत्यादी प्रकारे परिच्छेद जर का तुम्ही केला तर परमेश्वर त्या परिच्छेदार्थी तुम्हाला सहाय्य करतात. ज्या पदार्थाचा परिच्छेद केला त्याचा योग घडू देत नाहीत. तो नाही खाल्ला तरी त्याच्याबद्दल तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. कारण किंवा तो गरमच्या ऐवजी थंड पदार्थ खाल्ला तरी त्याचा तुम्हाला काही त्रास होणार नाही. साडेचे आते नेनो कोणा करवी तारविती. आणि ज्याच्यामध्ये चाड आहे, म्हणजे धर्माची या चाडा जर का ते येत आहेत, ते म्हणतात त्यांना कोणीही सहाय्य करणार. साडेचे आते म्हणजे ज्यांच्याकडे ती आवड परमेश्वराविषयीची आहे. लक्षात घ्या, आपला अनधिकार असला तरी चालतो. अनधिकाराला आपण अधिकारामध्ये बदलू शकतो, है ना. एखाद्या जागेवर जर का कचरा आहे, कचरा असण्याला काहीच हरकत नाही. तुमच्याकडे फक्त काय पाहिजे, झाडू पाहिजे. ती एकदा झाडू अशी हे केली की काय होतं, तो कचरा आपोआप बाजूला जातो त्या झाडूने. आणि स्वच्छता जी आहे ती त्याच्या खाली दडलेली आहे. म्हणजे सगळ्यांकडे अधिकार आहेच. आपल्याकडे फक्त योग्य वेळी झाडू करून ते अनधिकार आपल्याला बाजूला करता आला पाहिजे. आपण काय करतो, अनधिकार आपल्याला असं बिलगून राहतो त्या अनधिकाराला की जमणार नाही जमणार नाही जमणार नाही. तसं नाही. अधिकार आपल्याला स्वतःला अनधिकार बाजूला रेटून आपल्याला अधिकार समोर आणायचा आहे. आणि त्यासाठी तुमच्याकडे आवड असणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे अधिकार असणं महत्त्वाचं नाही. लक्षात घ्या मी काय वाक्य बोलतोय. आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलंय की अधिकारच पाहिजे. माझं म्हणणं अधिकार नसला तरी चालतं, फक्त आपल्याकडे आवड पाहिजे. आवड असेल तर आपोआप तुमचा नवीन अधिकार जो आहे ना. आपल्याकडे वस्तू नाही आहे पण पैसे पाहिजेत. पैसे असले तर काय असणार होईल, ती वस्तू आपण विकत आणू शकतो ना, नवीन आणू शकतो आपण. तशा पद्धतीने तुमच्याकडे जर का आवड असेल तर तुम्ही नवीन कोरा करकरीत अधिकार तयार करू शकता. स्वामींनी त्याचे उपाय सांगितले. तळमळीत जन्माते धाडी ज्ञानियासाठी सांगितलं. ज्ञानियाला तर प्रेमाचं हो नाहीच आहे काही, तरी सुद्धा ज्ञानियाला सुद्धा जर का तळमळ, सन्निधानी आग्रह, असन्निधानी तळमळ केलं तर ज्ञानियाला सुद्धा प्रेम होतं की. अधिकार नसताना त्याला अधिकार घडवता येतो. हे आहे कोणाकरवी तारविती. कुणाकडनंही परमेश्वर त्या जीवाचं रक्षण करतील. यथा देवगावची ती बाई आलेली आहे ना, ते आलेले चाड म्हणजे आवड एवढी आहे. रोज स्वामींचं दर्शन आहे. त्या पाण्यावरून चालत आलेले आहेत, सहज आले. सगळे लोक बघतात आता ही बाई बुडेल, वाहून जाईल. स्वामींपर्यंत पोहोचले आणि जाताना स्वामी त्यांच्या नातलगांना म्हणतात आता पाण्यातनं धरून न्या बरं का. ते म्हणजे देवा ही आली तशी जाईल ना. येता येता असं पण जाता येत नाही. आता घरी जातानाची घरी जाण्याची आवड असेल का तिची, नाही. उलट आता दुःख असणार आहे. मगाशी आवड होती त्याच्यामुळे तिला तारलं देवाने. त्यानंतर नाथोबासांचं आपण उदाहरण घेऊ शकतो की त्यांनाही देखील देवाने काय केलेलं आहे, तारलेलं आहे. बुडू दिलं नाही, कारण आवड आहे सेवेची, आज्ञापालनाची आवड आहे. त्याच्यानंतर सादाईसांमध्ये आमच्या स्वामींच्या भेटीची आवड आहे म्हणून ते बुडतायत. समजा त्या आवडीमध्ये त्यांच्या काहीच लक्षात नाही आलं, इतकी आवड आहे आणि त्याच्यामध्ये ते बुडायला लागल्या. आणि स्वामींनी ती आवड असल्यामुळे नेनो कोणा करवी, त्यांना अनुकूल देवता असतील वगैरे त्यांच्याकडनं त्यांचं रक्षण स्वामींनी करून घेतलेलं आहे किंवा स्वतः स्वामींनी त्यांना घेतलेलं आहे. लगेच
म्हणजे हे सन्निधानाचं ईश्वर अवताराच्या धर्म आचरणाचा लाभ. अत्यंत आरती होय तरी कोपरा पाना ये, आणि आत्यंतिक जर का आपली आवड असेल म्हणजे हे प्रेमाकडे जाण्याचं लक्षण आहे, भक्ती साधनेचं लक्षण आहे. कोरडेपणाच्या पुढचं ओलेपणा, आणि ओलेपणापेक्षा पुढचा भाग आहे तो म्हणजे आत्यंतिक आरती जर का असेल तरी कोपरा पान्हा ये, म्हणजे ती आई जी आहे तिचा पान्हा फुटतो आणि तिला लगेच कळतं की आपल्या मुलाला भूक लागलेली असेल. इतकी अत्यंत आर्तता या जीवामध्ये असली पाहिजे. लेकुरवाळी ये मातेची दृष्टांते दर्शन देती, म्हणजे ती जी आई आहे ती कुठेतरी गेलेली आहे, परंतु तिला ते लक्ष आहे की मुलगा माझा रडेल वगैरे, आणि मग ती सगळं म्हणीये झडती लवकर लवकर आटपून ते लगेच येते, आणि मुलाला पहिले, जो मुलगा रडतो वगैरे अत्यंतिक आवडी त्याच्यामध्ये आहे, तो आईशिवाय राहू शकत नाही, त्या मुलाला पहिले आई आल्या आल्या त्याला कडेवर घेते, त्याची लाळ सेंबूड पुसते. बाकीचे पण तिचेच मुलं आहेत, पण पहिले ह्या मुलाला ती घेते, कारण की याची आत्यंतिक आवडी आईविषयी आहे. ऐसा गोसावी आमचा कृपाळू तरी देवे विन धर्म नाही हे न घडे. हे सांगण्याचं काय प्रयोजन आहे की असे आमचे स्वामी कृपाळू आहेत, जरी आता ते प्रत्यक्ष श्रीमूर्तीचे नियोगे आपल्याकडे नाही आहेत, परंतु कासवीचे दृष्टांते त्यांचं लक्ष आपल्यावरच आहे. किंवा ते म्हणतात ना, ती घार उडते आकाशामध्ये आणि लक्ष तिचं पिल्लांकडे असतं, तसं आमचे स्वामी कुठेही असले पण आमच्या स्वामींचं जे काही आचरण वगैरे, नामस्मरण वगैरे जे विहित, जे पण तुमच्या अंतकरणात कार्यरूप असेल तर देवाचं लक्ष तुमच्याकडे आपोआप जाणार आहे ना. तुम्ही प्रवासामध्ये आहात, गर्दीमध्ये, आणि एकदम तुम्हाला गुलाबी कपडे दिसले की तुमचं लक्ष तिकडे जातं की नाही? का बरं? कशासाठी? तुम्हाला वाटतं अरे आपले साधू आहेत, की काळे कपडे दिसले एकदम लगेच अरे आपले साधू आहेत का? लगेच लक्ष जातं. म्हणजे आमच्या धर्माचे किंवा पंथा जे काही नियोजित केलेले जे वस्त्र आहेत ते जर का कुणाच्या अंगावर दिसले की लगेच आपल्याला तिकडे लक्ष आपोआप जातं. तशा पद्धतीने देवानी विहित केलेलं कुणाच्याही मना अंतकरणात आचरणात जर का आलं तर लगेच परमेश्वराचं लक्ष त्या जीवाकडे, प्रसन्नता कृपा दृष्टी येते. ऐसा गोसावी आमचा कृपाळू, आमचे स्वामी असे कृपाळू आहेत की लांबून सुद्धा त्यांचं लक्ष आहे. तरी देवे विन धर्म नाही हे न घडे, तर मग असा जर का आहे तर देवाशिवाय सुद्धा धर्म आहे, म्हणजे साह्य आहे. देवाशिवाय सुद्धा तुम्ही धर्म आचरण करू शकता बरं का. तुम्ही जर का म्हटले देवाशिवाय धर्म नाही, हेही बरोबरच आहे, परंतु आपल्याला आता केवळ असंविधानात असल्यामुळे देवाशिवाय आपल्याला धर्म जागृत ठेवायचा, आपल्यामध्ये धर्म इकडे तिकडे जाऊ द्यायचा नाही. आता काय झालं की काल आम्ही जिथे सत्संग होता तिथे मी नेहमी जायचो, प्रति सोमवारी सत्संग असायचा, तर त्या ठिकाणी मी आता जवळजवळ 5-7 वर्षांनी गेलो तर मला ती बस कुठे लागते, रिक्षा कुठे लागते हे थोडंसं मला विस्मृती झाली, म्हणजे थोडंसं विसर पडला मला. तशा पद्धतीने देवाच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला विसर पडू शकतो. तुम्ही म्हणता की पहिले आम्ही आमक्या स्थानाला खूप जायचो बरं का, पहिले आमचं स्मरण चालायचं, पहिले आमचं वाचन रोज चालायचं, आता ते सगळे विसरून गेलो आपण हळूहळू. म्हणजे हे काय आहे, देवेविन झालं आपलं, देवेविन अधर्म आपल्यामध्ये आला. आम्हाला देव जरी नाहीत तरीही धर्म मात्र टिकवून ठेवायचा आहे, लक्षात ठेवायच्या गोष्टी आपल्याला, आणि धर्म आपल्यातला जाऊ द्यायचा नाही, हे आपलं काम आहे. ते अप्रोक्ष नव्हे. आणि जर का असन्निधानी धर्म नाही म्हटले तर कुठला बाधा येतो? असन्निधानी देखील धर्म आहे, तर जर का असन्निधानामध्ये धर्म नाही असं जर का आपण निश्चित केलं तर काय होईल बरं? न ते अप्रोक्ष नव्हे, म्हणजे अप्रोक्षच होणार नाही. आता आपण असन्निधानी आहोत, असन्निधानामध्ये धर्म आचरण केले तर शाब्द ज्ञानचरित होईल, शाब्द ज्ञानचरित झालं तर पुनःसंबंध होईल, आणि पुनःसंबंधानंतर मग अप्रोक्ष ज्ञान होणार आहे. पुनःसंबंधापर्यंत जे आपण चाललेलो आहोत ते देवेविनच चाललो आहोत, म्हणजे आता प्रत्यक्ष परमेश्वर अवतार नाहीत. इथे शाब्द ज्ञानचरित करायचंय परमेश्वर नसताना, परंतु धर्म मात्र आहे, म्हणून ते शाब्द ज्ञानचरित होणार. परमेश्वर नसताना प्रत्यक्ष
आपल्याला पुनःसंबंध होईल, पण धर्म आपल्यामध्ये आहे, देवाने सांगितलेलं सगळं आचरण आहे म्हणून पुनःसंबंध होणार. आणि मग विशिष्ट वेळेला पुनःसंबंधामध्ये सुद्धा ईश्वर अवतार आपल्या सोबत नाही आहेत, परंतु तिथे सुद्धा धर्म आहे, सुप्त अवस्थेमध्ये आहे. म्हणूनच परमेश्वर तिथे कवणी एके अवसरी त्या जीवाला भेट देतात, सोबत घेऊन जातात. आणि मग कवणे एके अवसरी सकळ मळांचे परिसरण करून परमेश्वर जीव आपली सत्ता शक्ती संचरती. कवणे एके अवसरी सामान्य ज्ञान देती, कवणे एके अवसरी विशेष ज्ञान देती, कवणे एके अवसरी आनंदी विलीन करीती, अनुभव ज्ञान देतात. म्हणजे इत्यादी प्रकारे हे पुढचा जो टप्पा आहे अप्रोक्ष ज्ञानापासून हा सन्निधानाचा भाग आहे, परंतु त्याच्या अलीकडचा जो टप्पा आहे आत्तापासून तिथपर्यंत पुनःसंबंधापर्यंत देव नाहीत, पण देवाचा धर्म आपल्याकडे असल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत. म्हणून देवाशिवाय सुद्धा धर्म आहे, परंतु तो आपण कार्यरूप केला तर आहे. जारठ्य नव्हे म्हणजे जर का अप्रोक्ष ज्ञानच नाही झालं तर ज्ञान जारठ्य येणार नाही, म्हणजे पुढे जे काही टप्पे आहेत ते घडणार नाहीत. आणि जर का आपलं इथेच ज्ञान जारठ्य झालं नाही तर पुनःसंबंध आपल्याला होणार नाही, अप्रोक्ष होणार नाही. योग्यता नव्हे म्हणजे पुनःसंबंध होण्याची योग्यता इथे जोडायची आपल्याला. आपण जे स्मरण करतो ना, चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरण, ते वालं नाही बरं का, ते विडा ठेवून जे करतात लाख स्मरण वगैरे, त्याच्यानी तुम्हाला देव भेटणार नाही, हे मी स्पष्ट सांगतो. ते विडे ठेवून जे स्मरण केले जातात त्याच्याने स्वभाववत ईश्वर प्रगटला पाहिजे, स्वाभाविक स्मरण. आणि ते स्मरण करताना बरोबर दुःख झालं पाहिजे. मी जे नेहमी उदाहरण देतो, एखाद्या आईचा मुलगा लांब राहतो, त्या आईने खीर बनवली तर आईला दुःख पण होतं की नाही, की तो असता तर त्याला आवडते बरं का. म्हणजे त्या आईला ते आठवतं की नाही सगळं काय, म्हणजे त्या आईला तिथे आनंद सुद्धा आहे आणि मुलगा जवळ नसल्याचं दुःख देखील आहे. म्हणजे त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी जुळून येतात. तशा पद्धतीने या ठिकाणी काय झालं पाहिजे की स्मरण करताना ते चतुर्विध दुःखेसी चतुरी स्मरण जर का घडलं तर मात्र आपलं योग्यता होणार. कुठली? पुनःसंबंधाची योग्यता. आपलं स्मरण कसलं चालू आहे? नोकरी लागली पाहिजे, गाडी आली पाहिजे, घर झालं पाहिजे, याचं सगळं ते स्मरण आहे. याच्याने देव भेटत नसतात. किंवा एका विशिष्ट महिन्यात एका विशिष्ट हेतूने स्मरण केलं जातं, त्याच्याने देव भेटत नसतात. इथे देव भेटण्यासाठी स्मरण जेव्हा तुम्ही कराल आणि तेही चतुर्विध दुःखेचे चतुर्विध स्मरण कराल, त्याच वेळेला पुनःसंबंधाची योग्यता होईल. एरवी योग्यता नव्हे तसं नाही केलं तर योग्यता होणार नाही. विघ्ना उपशम नव्हे अयोग्यता न नशे, विघ्न उपशम होणार नाही. कुठलं विघ्न? हे असं नाही बरं का आम्ही निघालो आणि पाऊस गेला, हे विघ्न नाही. हे तर किरकोळ गोष्टी आहेत, ह्याच्यात देवाने सहाय्य नाही केले तरी चालेल. आम्हाला अनुसरणाला जाण्याची जी योग्यता आहे त्या योग्यतेतले जे अडथळे आहेत ते नासले पाहिजेत. आलं लक्षात? पुनःसंबंधी जाण्यासाठी जो काही रस्ता आहे त्यातले अडथळे नासले पाहिजेत. विघ्न, त्यामध्ये जे काही विघ्न आहेत ते नासले पाहिजेत. आणि अयोग्यता, तिकडे जाण्यासाठी म्हणून जी योग्यता असली पाहिजे ती योग्यता नसून आपल्याकडे अयोग्यता रूपी अडथळा जो आहे तो नासला पाहिजे. तर मग या गोष्टी पुढे होणार आहेत. टीकाकार शंका करतात तरी आचार्य काय होय? म्हणजे आचार जर का केलं तर त्याच्याने काय लाभ होतो? न ते असे तया रक्षण, म्हणजे विहित आचार ज्या व्यक्तीकडे आहे ते आचार ज्याच्याकडे असेल तर त्याला ते आचरण काय करतं? त्याचं रक्षण करतं वाईट गोष्टींपासून. बोधा अनुसरणा म्हणजे कशा कशाचा लाभ होतो त्याच्यातनं? न एक तर बोध होण्यासाठी सुद्धा ते आचरण उपयोगी पडतं. म्हणजे तुमच्या ज्ञानाची जी काही व्यापकता वाढली पाहिजे, है ना. स्वामी म्हणतात बाई देव जाणा. आजही ह्या क्षणाला आपण देव जाणत नाही. ज्यांचे एक तप झालेलं आहे त्यांना पण तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला शब्दात सांगतील, परंतु त्यांना सुद्धा जसा तसा देव कळालेला, म्हणजे लक्षात नाही आला, कळालेला आहे आपल्याला देव, आपले चैतन्यापर परमेश्वर देव कळालेत आपल्याला, पण त्यांची व्यापकता ना आपल्या लक्षात येत नाही. त्यांचं गहन तर काय आहे, हे अति गहनाचे गहन. म्हणजे काय सांगता स्वामी?
तुम्ही कितीही समजू म्हटले तरी परमेश्वर कसे अक्षोभ्य उदकासारखे आहेत. आपल्याला वाटेल की समजले, तरी नाही समजले. त्यांना ती गहनता समजण्यासाठी तुम्हाला आचरण उपयोगी पडेल. आणि म्हणून आपल्यापेक्षा, उपदेशांपेक्षा वासनिकाला जास्त देवाची व्यापकता कळालेली आहे. वासनिकापेक्षा अनुसरलेले जे आहेत, अधिकरण जे आहेत, आचरणनिष्ठ जे आहेत, त्यांना अजून देव व्यापक स्वरूपामध्ये आपल्यापेक्षा जास्त कळालेले आहेत. आणि अनुसरणात, त्यांचं अनुसरण परिपक्व होण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा ते आचरण उपयोगी पडणार आहे. वटरोप न्याय म्हणजे याचा न्याय देतात. वटरोप कसा आहे, त्याची जशी व्यापकता वाढते, रोपाचं तो झाड वृक्ष याच्यामध्ये जसा जसा बदल होतो तसं तसं तो पक्का होतो, कणखर होतो. तशा प्रकारे आचरण म्हणजे हे असंच आहे. शेळिया मेंढिया वाचे आधी कसं होतं, शेळिया मेंढियांच्या खुररवी जाय, परंतु त्याला खूप काठी केल्या गेली, कुंपण केल्या गेलं त्याला. तशा प्रकारे आचरणाचं जर का कुंपण आपण स्वतःभोवती तयार केलं तर आपला बोधही वाढतो, आपल्या अनुसरणाकडे जाण्याचा वेगही वाढतो, पुनःसंबंधाची योग्यता देखील आपली वाढते, इत्यादी सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. असे ते रक्षावया पुरता धर्म चर्चावा. मग आपण काय करावं? तुम्ही म्हटले तर आम्ही तर प्रापंचिक आहोत, किंवा तुम्ही म्हटले आमची तेवढी बुद्धी नाही आहे, किंवा तुम्ही म्हणाले की बाबा आमचं एवढं काही बुद्धीची व्यापकता नाही की पटापट सगळं वाचलं नाही आलं. इथे सांगतात असे ते रक्षावया, म्हणजे जेवढा धर्म तुमच्याकडे आहे तो तेवढा धर्म म्हणजे कुठला? म्हणजे नुसतंच अन्नदान नव्हे, नुसतं स्थानवंदन, नुसतीच देवपूजा हे नाही. जेवढं तुम्हाला ईश्वर समजलेलं जे ज्ञान आहे, ते ईश्वर समजलेलं ज्ञान आणि ईश्वर प्राप्तीसाठी म्हणून काय करावं हे सुद्धा जे कळालेलं आहे, अस्तिपरी वगैरे आचार प्रकरण जर का कळालेलं आहे, तर तुमचं हे देवपूजा, स्थानवंदन वगैरे, प्रसाद वंदन, सेवादास्य हे तर सुरू ठेवाच सगळं. परंतु त्याच्यासोबत अस्तिपरी नावे जो धर्म आहे, तो धर्म जो कळालेला आहे तो जतन करून ठेवा, तो जाऊ देऊ नका. नाही तर कधी कधी काय होतं की आपण ती वस्तू जतन करून ठेवतो आणि नंतर कबाडात ती वस्तू सापडतच नाही आपल्याला. तुम्ही म्हणता इथेच मी ठेवलेली होती, भेटत नाही, मग ती कुठेतरी कान्या कोपऱ्यामध्ये भेटते, आणि ती पण कधी कधी वेळ निघून गेल्यानंतर भेटते. तसं तुम्हाला जो देवधर्म कळालेला आहे की देव कशाने भेटणार आहे, अस्तिपरी आचरणाने, नेमकं तेच भेटत नाही. बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला विधी आचरणाच्या वेळेला मिळतात, परंतु नेमकं अस्तिपरीच मिळत नाही. विकार विकल्प शून्य भेटत नाही, निरालंबी भेटत नाही वचन, म्हणजे इत्यादी प्रकारे ते वचन, ते अस्तिपरी आपल्यातनं हरवून जाते. तर इथे सांगतात ते असे ते रक्षावया पुरता धर्म चर्चावा, म्हणजे तुमच्यामध्ये, तुमच्यातल्या तुमच्यात जशी अन्यवार्ता होते ना, है ना, फोन केला की काय होतं, की भेट घडली की काय होतं, लगेच काहीतरी अन्यवार्ता सुरू होऊन जाते. पाऊस खूप आहे बरं का, पाऊसच नाही, 2 दिवस खूपच पाऊस आहे, यावेळी पाऊस नाही बरं का, मागच्या वेळी खूप पाऊस होता. म्हणजे नेमकं म्हणायचंच काय असतं मला हे कळत नाही. कुठल्या तरी एखाद्या विषयावर आपल्याला चर्चा करायची असते, हे चांगलं आहे बरं का. कुठल्या तरी एका विषयावर चर्चा करण्याची जी वृत्ती आहे ती चांगली आहे, फक्त आपल्याला योग्य तो विषय निवडता येत नाही, हे थोडंसं आपल्यातले न्यूनता आहे. मग तुम्हाला चर्चाच करायची तर कुठली चर्चा करायची? एक चांगल्या विषयावर, ईश्वराच्या कुठल्या तरी विषयावर चर्चा करायची, आणि एवढी तरी चर्चा करा असं ते म्हणतात. ही कमीत कमी चर्चा सांगतात, एवढी तरी चर्चा करा की तुमच्यातला धर्म जो आहे तो कमी नाही होणार. हे यांचं काय सांगणं आहे की असे ते रक्षावया पुरता, तेवढं पुरतं तरी हे करा की तुमच्यातला धर्म कमी होणार नाही. वाढला नाही धर्म तरी चालेल, पण जो धर्म आहे तो कमी नाही झाला पाहिजे, एवढं तरी धर्मवार्ता आपली एकमेकांची होणं आवश्यक आहे. निरूपण ऐकावे, आता ते कशी चर्चा होणार? आम्ही विचारलं, प्रश्न करा. बाबा आम्ही अभ्यासच करत नाही, त्यामुळे प्रश्नच येत नाही. काही लोक सांगतात बरं का, बिनधास्त सांगतात, ते घाबरत नाही, ते म्हणजे आम्ही अभ्यासच करत नाही, आम्हाला प्रश्नच येत नाही, एकदम बरोबर बोलतात. आता तुम्हाला धर्मवार्ता करायला सांगितली, ती कशी होणार धर्मवार्ता? त्यासाठी तुम्हाला काय करायचं, निरूपण ऐकावे. इथे आलेले आहे पोथीमध्ये की निरूपण तुम्हाला ऐकावं लागेल. काहींना आम्ही विचार, तुम्ही दररोज निरूपण ऐकता का?
हो, दररोज वेळ भेटला तसा ऐकतो आम्ही. रोज ऐकणं होत नाही, म्हणजे हे वाक्य नंतर येतात. रोज करतो काय आपण नेमकं? रोज एक निरूपण ऐकायला हरकत आहे का काही? रोज आपण तिन्ही वेळेला भोजनाचे पदार्थ बनवतोच की नाही? सगळे कामं न चुकता असतात. एक निरूपण आपण रोज ऐकलं पाहिजे. आपण कोण लागून गेलो की आपल्याला वेळ भेटत नाही, देवाचं ऐकायला आम्हाला वेळ काढावा लागतो? आपण आहोत कोण? स्वच्छ दीन रंक आहोत आपली. आपली समाजामध्ये कुठल्याही प्रकारची काहीच किंमत नाही आहे. तुमच्याकडे दृष्टपर काही गोष्टी असतील तर लोक मानतील, आणि ते जर का काढून ठेवल्या तर पुढच्या टप्प्याला तुम्हाला कोणीही मानणार नाही. आपण एकदम असमर्थ व्यक्तिमत्व आहोत. आपल्याला आपली ओळख सांगावी लागते की मी कोण आहे, तेव्हा लोक तुम्हाला मानतील किंवा नाही पण मानणार. म्हणजे मग आपण म्हणायचं की देवाचं करायला मला वेळच भेटत नाही. म्हणजे हे असं नसलं पाहिजे. निरूपण ऐकलं पाहिजे. त्याच्यातनंच तुम्हाला धर्म काय आहे ते कळेल, निरूपण काय आहे ते कळेल, देव काय सांगतात ते कळेल, आम्ही काय आहोत ते कळेल, आणि आम्हाला काय करायचं हे पण कळेल. म्हणून विकार विकल्पाची शून्यता निरालंबता विहिली, निरालंबनता विहिली, तर मग देवाशिवाय धर्म आहे तो कुठला बरं? आणि म्हणूनच देवानी काय सांगितलेलं आहे, असन्निधान धर्म जिज्ञासा म्हटल्यानंतर स्वामींनी जे काही निरूपण केलेलं आहे असन्निधान धर्माचं, ते काय सांगितलं? विकार शून्य, विकल्प शून्य. म्हणजे हे काय आहे? एक प्रकारे तुमच्यातला धर्म वाढवण्याचंच हे कार्य आहे. विकार शून्य केल्याने धर्म नाही वाढणार, परंतु विकार शून्य केल्यामुळे अधर्माचं अधिष्ठान कमी होणार, धर्मासाठी एक जागा तयार झाली. आणि तुम्ही काय केलं? आज निरूपण आहे, तुम्ही एक टेबल कमी केला, दुसरा टेबल, खुर्च्या कमी केल्या, हे कमी केलं का? त्याच्याने काय झालं? ती जागा वाढली धर्मवार्तेसाठी. ते टेबल कमी केल्याने धर्मवार्ता झाली का? धर्मवार्ता करण्यासाठी जागा तयार झाली. आता तिथे काय होणार आहे की तिथे ती जी जागा रिकामी केली, तिथे जे 4 लोक बसू, त्यांनी काय केलं पाहिजे? धर्मवार्तेसाठी लोक आले, पण त्यांनी अन्यवार्ता केल्याने धर्मवार्ता होईल का? नाही. ज्या जागा रिकामी केली धर्मवार्तेसाठी, तिथेही धर्मवार्ता झाली तर ती धर्मवार्ता होईल. म्हणून विकार शून्य केला म्हणजे आदविकार शून्य केला तर ऊर्ध्वविकार वाढणं ही धर्मवार्ता आहे. विकल्प शून्य केला आपण म्हणजे कल्पाकल्प असतील किंवा देवताजनित विकल्प कमी केला म्हणजे ईश्वराचं अधिष्ठान तिथे वाढणं, हे धर्म वाढवणं आहे. किंवा स्वभावाला मात्रा दिलेली आहे म्हणजे अष्टस्वभाव जे आहेत, अष्टस्वभावाला आपण कमी वेळ दिला म्हणजे ईश्वराच्या कार्याला आपण जास्त वेळ देतो आहोत, है ना. आपण जर का 3 वेळा जेवत असू तर आपला कितीतरी वेळ जेवणात जातो. 1 तास आपल्याला जेवायला लागतो, सगळं तयारी बियारी हे करणं. म्हणजे दिवसातले 3 तास आपले जेवणामध्ये गेले. तुम्ही म्हटले मी 2च तास जेवणार उद्यापासून, तर किती तास वाचले आपले? 1 तास आपला वाचला. आता तो 1 तास आपला रिकामा आहे बरं का, तो कसलाच नाही आहे. तो जेवणाचा होता, तो पूर्ण रिकामा आहे. आता त्या वेळात तुम्ही स्मरण करू शकता की नाही? लीळाचरित्र वाचू शकता, रेकॉर्डिंग एखादी निरूपण ऐकू शकता तुम्ही, म्हणजे तो पूर्ण वेळ तुम्हाला धर्माला देता येतो. स्वभावाला एक मात्रा दिली, 3 टाइम खायची सवय बंद करा, 2च टाइम जेवा, तुमचा 1 तास वाचतो. किंवा इतर काही गोष्टींच्या ज्या सवयी आहेत त्या स्वभावाला जर का तुम्ही मात्रा दिली की धर्माचा वेळ तुमच्याकडे वाढतो. आणि निरालंबी म्हणजे अनावश्यक ज्या काही गोष्टी आहेत, याला फोन करायचा आहे, त्याच्याशी बोलायचं, 1 तास बोलायचं, 2 तास बोलायचं आहे, किंवा अनावश्यक आपण काहीतरी तो टीव्हीच बघायचा, अनावश्यक मोबाईलच हातात घ्यायचा आहे, ह्या आलिंबनाला, हे आलिंबन आहेत. मी टीव्ही आणि मोबाईलचं नाव काय घेतलं? ह्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडे नसल्या तरी चालतात एखाद्या वेळेस, किंवा ते कमी प्रमाणामध्ये असल्या तरी चालतात बरं का. ते एवढ्याच प्रमाणात पाहिजे असं काही नाही. दर 1 तासाला ते मोबाईल बघितलाच पाहिजे असं काही नाही. त्याचं एक जर का तुम्ही प्रमाण ठरवलं तर काय होणार आहे की ते आलिंबनता आहे, ती निरर्थक गोष्टींचं आलिंबन आहे. किंवा निरर्थक आपण खात राहतो ना, आपल्याला जेव्हा आठवतं की घरामध्ये काहीतरी खायची वस्तू आहे, आपल्याला भूक नसते, पण आपण जातो डबा उघडतो खातो. भूक आहे का? नाही आहे, उगाचच आपलं ते खातो आपण. हे याला सुद्धा आलिंबन म्हणतात. अनावश्यक ज्या गोष्टी करतो
अनावश्यक जी बडबड करतो, अनावश्यक जी धावपळ करतो, अनावश्यक जे हातवारे करतो, हे सगळे आलिंबन याच्यामध्ये येतात. हे जर का आपण आलिंबन रहित झालो तर काय होणार आहे, त्या ठिकाणी आपल्याला तो जो वेळ आहे तो धर्मासाठी आपल्याला मिळणार आहे. आणि म्हणून इथे स्वामींनी काय केलेलं आहे, म्हणून विकार विकल्पाची शून्यता निरालंबनता विहिली. हे धर्म आचरण्यासाठी हे सगळे दोष काढा आणि मगच तुमचं स्मरण धर्म जो आहे, देवता स्मरणे, हा धर्म तुम्हाला घडणार आहे. आणि देवाशिवाय जर का आपल्या कुठला धर्म असेल तर तो आहे देव आठवण्याचा धर्म आहे. लक्षात घ्या, तुमच्या आमच्याकडे वासनिक आणि साधू अधिकर्ण आटन विजनला गेलेले सगळे, या सगळ्यांना एकच धर्म देवाने सांगितले, तो म्हणजे देव आठवण्याचा धर्म. अस्थिपरीमध्ये देवाने विकाराची शून्यता सांगितली, काढून टाका, विकल्प काढून टाका, स्वभावाला नियंत्रित करा, निरालंबनता करा. मग एवढं सगळे दोष काढून करायचं काय, ना स्मरण करा. कुठपर्यंत करा, मरेपर्यंत करा. म्हणजे तुम्हाला आम्हाला एकच विधी देवाने सांगितलेला आहे, स्मरण करा, बस. मग ते स्मरण करताना जर का भूक लागली तर भिक्षेला जा, पण ते भिक्षेला जाताना पण स्मरणच करा, भिक्षा घेताना पण स्मरणच करा, तिकडून आल्यानंतर पण स्मरणच करा. आणि त्यानंतर तुम्ही भिक्षा मागून आल्यानंतर पण स्मरणच करा. विशेष वंदन करताना पण देवाचं स्मरण, नित्यविधीत देवाचं स्मरण, निमित्तविधीत देवाचं स्मरण, जगताना देवाचं स्मरण, शेवटची घडी आली तरी देव आठवीतच. देव आठवणं हा एकच धर्म आम्हाला देवाने सांगितलेला आहे. आणि तुम्हाला नित्यविधीत कंटाळा आला तर निमित्तविधीत देव येऊन आठवा, निमित्तविधीत कंटाळा आला तर नित्यविधीत जाऊन देव आठवा. पण देवच आठवणं हा आम्हाला एक धर्म देवाने सांगितलं. तो जेवढं तुम्ही हृदयगाम्य कराल तेवढं परमेश्वराच्या संपर्कात तुम्ही राहणार. हे आजच्या वचनामध्ये आपण बघितलं. आजच्या सत्रामध्ये आचार प्रकरणातील 281 क्रमांकाचं हे असे त्या रक्षण हे वचन, याच्या संदर्भातली टीका आणि प्रकरण वशाची उत्तरार्ध 595 क्रमांकाच्या लीळेचा संदर्भ जो आहे तो आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेला आहे. दंडवत हो.